त्यावेळेला आय थिंक ते म्हणले की अमोल आय थिंक तुला तुझा धंदा करायचा असेल तुझ्या पद्धतीने तर तू तुझा धंदा तुझ्या पद्धतीने कर अँड यू डू इट ऑन युअर ओन. सो आय सेड ओके ठीक आहे. आणि मी ते असं म्हणून मी तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला आणि बाहेर पडलो. अच्छा, आता आकड्यांकडे येऊया. रावेतकर ग्रुपचा आत्ता प्रोजेक्ट पोर्टफोलिओ काय आहे, म्हणजे किती झालेले आहेत आणि आपल्याला फ्युचरमध्ये काय बघायला मिळेल? पर्सनॅलिटी वाईज आणि याच्या वाईज पण लोकांना मी खूप ॲरोगंट वाटतो काही काही वेळेला, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. फक्त माझं स्पष्ट मत मांडण्याचा तो माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. आता मी खूप प्रयत्न करून झाला आहे पण ते नाही जमलं आहे मला ते चेंज करायला. तो स्वतःचं कार पार्किंग बघतो, प्लस त्याच्याकडे एखादा सिनियर लेवलला एम्प्लॉई असेल त्याचं कार पार्किंग पाहिजे आणि व्हिजिटर जो येणार आहे सो त्याची पण पार्किंगची रिक्वायरमेंट पाहिजे की माझ्याकडे जर कोणी येणार असेल तर त्याला पार्किंग व्यवस्थित मिळालं पाहिजे. तो कुठला प्रोजेक्ट होता जे अमोल रावेतकरचा टर्निंग पॉईंट होता? सो सुखनिवास हा एक प्रोजेक्ट असा सेनापती बापट होतं. जात आहे 50 डिग्रीमध्ये बसताय उन्हात आणि ते फोटो काढताय हे करताय. ते काय मला सांगितलं तू एकदा जा आयुष्याच्या ती आली स्टॉक केलं ती शी वेंट टू द बायसन देन हाऊ शी किल द बायसन. माझ्याकडे अख्खी ती फोटोग्राफी सिरीज आहे कम्प्लिटली. नमस्कार. रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आज आपण एक ब्रँडसोबत गप्पा मारणार आहोत आणि ब्रँडपेक्षा जास्त ब्रँड मागचा जो फाउंडर आहे त्याच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. ते आहेत रावेतकर ग्रुप. तर आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत अमोल रावेतकर आणि आजचा आमचा उद्देश आहे की त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि बिल्डर आणि डेव्हलपर यांचं काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे कुठले स्कीम्स आहेत, नवीन स्कीम्स काय चालू आहे, कुठल्या स्कीमपासून चालू केलं आहे, हे सगळं आपण गप्पा मारणार आहोत अमोलबरोबर. तर अमोल, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. आणि आय थिंक ओळख द्यायची बहुतेक गरज नाही आहे. आय थिंक लोकांना माहिती असेल हू इज अमोल रावेतकर. तर आपण डायरेक्टली चालू करूया. तर आम्ही खूप रिसर्च केला अमोल रावेतकरबद्दल आणि आम्हाला रिसर्चमधनं खूप काय कळालं. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं स्टार्टिंग करायचं आहे. एक आहे की आम्हाला एका तुमच्या मित्रांनी सांगितलं की अमोल डेव्हलपर होईल याची आम्हाला खात्रीच नव्हती. बरं. ही विल एदर बिकम अ मॉडेल ऑर ही विल बिकम अन ॲक्टर. हा कोणी का बोलला असावा? वॉज दॅट युअर पॅशन? सो थिएटर खूप लहानपणापासून थिएटर करतो आहे. आय थिंक प्रॉब्ली ॲट द एज ऑफ 3 पासून मी थिएटर चालू केलं होतं काम. आणि प्रायोगिक म्हणलं तुम्ही तर ते साधारणतः 8-9 वर्षापासून मी थिएटर खूप केलं. स्कूलमध्ये असताना आय वॉज लिडिंग द थिएटर. आमचा जो ग्रुप होता तो खूप अवॉर्ड्स घेतले, खूप काम केलं. आणि संजय सुरकरसारख्या डिरेक्टरबरोबर एडी म्हणून काम करायला मिळालं होतं. त्यामुळे आय थिंक ती एक बॅकग्राऊंड खूप चांगली होती. आणि कदाचित त्यावेळेला माहीत नाही, आय डोंट नो, इवन आय वॉज प्रॉब्ली मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स इट टिल द टाईम प्रॉब्ली 11th-12th पर्यंत. अच्छा. आणि मॉडेलिंग आय थिंक जस्ट हॅपन, नॉट थॉट ऑफ. इनफॅक्ट मॉडेलिंग हॅपन बिकॉज ऋग्वेदला इनफॅक्ट फॉर अ मॅटर तेव्हा तो कॉलेजमध्ये होता. अच्छा. तेव्हा त्याच्या एका प्रोजेक्टसाठी त्याला एक शूट जोगमध्ये नाही, ऋग्वेद दुसऱ्या कॉलेजला होता, तो अभिनवला होता त्यावेळेला, मी जोगला होतो त्यावेळेला. आणि आमचा एक कॉमन फ्रेंड आहे निलेश, कदाचित त्याच्याकडूनच हे इन्फॉर्मेशन आली मला माहीत नाही. पण निलेश आणि ऋग्वेद शाळेपासूनचे फ्रेंड्स, त्यामुळे आमची ऋग्वेदची चांगली मैत्री झाली होती त्यावेळेला. आणि त्याची एक त्यावेळेला त्याच्या स्कूलच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी त्याला एक जरा 3 बरे चेहरे हवे होते, म्हणून मग त्यांनी ही हॅड टेकन अस. आणि आय थिंक आफ्टर दॅट प्रॉब्ली देन ही डिड फोटोशूट. आणि तिथून मग थोडंफार जास्त नाही. पण त्याच्यात कधी कंटिन्यू करायचं आवड होतं का, किंवा की आपण काहीतरी केलं असतं तिकडे? टू बी व्हेरी फ्रँक, मॉडेलिंग वॉज नेवर ॲट द बॅक ऑफ माय माइंड. बिकॉज माझ्या आजूबाजूलाच करायचे जेवढे चांगले चेहरे आणखीन होते की जे सुपर मॉडेल त्यावेळेला होते. पण थिएटर वॉज समथिंग विच आय वॉज व्हेरी पॅशनेट अबाउट. आणि मे बी टिल अराउंड 11th पर्यंत आय वॉज रिअली इन टू थिएटर. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं होतं जरा थोडंसं. आणि त्यावेळेला आज जे OTT आहे किंवा आज जो पैसा दिसतो मराठी स्पेशली आपल्याकडच्या थिएटरला किंवा याला, तो त्यावेळेला तेवढा नव्हता. आय थिंक थिएटर म्हणजे बरंच स्ट्रगल असं दिसत होतं. त्यामुळे विथ दॅट आय थिंक की ॲटलिस्ट आपलं करिअर स्टेबलाइज करूया या दृष्टीने मग मी जसा इंजिनिअरिंगकडे वळायला लागलो तसं मी माझं थिएटर आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कमी करून टाकल्या. हा एक कारण आहे का की रावेतकर ग्रुपच्या ॲड्स आणि ब्रँडिंगमध्ये याचा खूप खूप गोष्टी दिसून येतात?
म्हणजे ड्रामा किंवा जे थिएटरमधले जे कळतात हा रावेतकर ग्रुपच्या ब्रँडिंगमध्ये दिसून होतं. इज दिस वन ऑफ द रिझन? सो ऑब्वियसली आय थिंक समवन हू अंडरस्टँड थोडंसं थिएटर म्हणा किंवा स्टोरी टेलिंग काय असतं हे लहानपणापासून माहिती आहे, केलेलं आहे स्वतः ते. त्यामुळे कदाचित कम्युनिकेशन कसं असावं हे डे वनला खूप क्लिअर होतं. त्यामुळे कदाचित ते पण हा एक कॉन्शियस एफर्ट आहे का की ते म्हणजे इन अ सर्टन वे यू आर किपिंग इट अलाइव्ह की हे करत जाऊया सो कुठेही म्हणजे आता जसं तो रियुनियन बघितलीस आमची, तर रियुनियनमध्ये कुठेही घर किंवा घर विकणं हा कुठेही त्याच्यातला एक्झॅक्टली त्याच्यातून नव्हता. बट एक फील गुड फॅक्टर असावा ॲज अ डेव्हलपर म्हणून तू बघायला गेलास प्रत्येक वेळेला. तर अनफॉर्च्युनेटली ते खूप ट्रान्झॅक्शनल नेहमी दिसतं. म्हणजे ॲज अ क्लायंट बरोबर सुद्धा डेव्हलपरचं और आता आपण रिडेव्हलपमेंट करताना सोसायटी बरोबर इट्स मोर व्हेरी ट्रान्झॅक्शन ओरिएंटेड. समहाव ॲज अ पर्सन मला आय एम नॉट अ व्हेरी ट्रान्झॅक्शनल पर्सन. त्यामुळे तो आपल्या ब्रँड कम्युनिकेशनमध्ये कुठेतरी तो एक ओलावा असावा, सटलनेस असावा आणि ॲट द सेम टाईम काही नाही तर ॲटलिस्ट एक फील गुड फॅक्टर असावा. आय थिंक दॅट वॉज अ थॉट प्रोसेस बिहाइंड ज्यावेळेला आम्ही आमचं कम्युनिकेशन चालू केलं. ते कारण अमोल आणि अनिरुद्ध या दोघांबद्दल मी हे बघत राहतो की ब्रँडिंग इज मोर स्टोरी टेलिंग, जे आय थिंक थिएटरचं तिकडचं इम्प्रेशन एक पडतो की अरे हा काहीतरी. अनिरुद्ध ऑल्सो बिंग आय थिंक फ्रॉम थिएटर करतोय. करेक्ट. सो आय थिंक प्रॉब्ली ही इज पिक्ड अप. हो, नाईस. अच्छा, दॅर इज अ कन्फ्युजन इन आवर रिसर्च. तुमची पहिली गाडी LML विस्पा होती की RX-100 होती? RX-100. अँड आम्ही असं ऐकलंय की तुमचं RX-100 बद्दल खूप प्रेम आहे, आत्ताही आहे, जे तुमचं पहिले आहे आणि त्याच्यात खूप किस्से आहेत जे अमोलला विचारा की RX-100चे काय काय किस्से आहेत. अरे बापरे, किस्से खूप आहेत. ऑफकोर्स कॉलेज सांगण्यासारखे किस्से नाही, न सांगितलेले बरे जास्त. सो ती आहे आता 30 वर्ष होतील त्या बाईकला. ती आजही बाईक माझ्याकडे आहे. आणि विथ दॅट सायलेन्सर जे खूप ट्रेंडी होता त्या काही. नाही, मी सायलेन्सर नाही, जो ओरिजिनल RX-100चा जे ओरिजिनल फायरिंग आहे ते अजूनही तसंच आहे. ते अजूनही 1 किक स्टार्ट आहे ती गाडी. ओके. सो या आणि ती तशी आय थिंक पुण्यातली त्यावेळेला, बिकॉज त्यावेळेला यामा RX-100 बंद होत होती. आणि माझी पुण्यातली शेवटची ब्लॅक कलरची आलेली बाईक भांडून आणलेली बाईक आहे ती. ओके. आणि त्याची स्टोरी अशी बेसिकली की मी कॉलेजला गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला ऑप्शन्स दिले होते. मी आय वॉज व्हेरी क्लिअर की मी घेतली तर RX-100 घेणार. आणि मग त्याच्या आधी तू जे म्हटलं असते की मला एक M50 माझ्या नाही वेस्पा नाही M50 माझ्या आत्याची एक माझ्या वडिलांनी बघितलं, बघू खरंच हा किती हे करतोय. माझ्या आत्याची एक M50 होती. ते म्हटलं की ठीक आहे वापर ही थोडे दिवस. तर खरंच हा वापरतोय का किंवा दुसरे ऑप्शन्स दिले. तर त्यावेळेला बाकी हिरो होंडा होती, कावासाकी होती, बाकी सगळ्या होत्या. मी म्हटलं मी घेतली तर RX घेणार, नाही तर मी कुठलीच बाईक घेणार नाही. अँड आय थिंक दिस इज देअर इन युअर इंस्टाग्राम फीड, द M50 वाला फोटो. येस. RX-100 इज नॉट देअर. RX-100 वाला आहे. M50 वाला आय डोंट थिंक तो फोटो, तो वेस्पावाला जो फोटो बघितलाय तो फॉर द मॅटर तिथून ते कदाचित मॉडेलिंगचं सुरू झालं, बिकॉज उवेदनी ती शूट केलेली आहे. अच्छा, ते मॉडेलिंगचं शूट आहे. ते मॉडेलिंगचं शूट. मला वाटलं ते फर्स्ट बाईक वॉज LML वेस्पा. ते मॉडेलिंगचं शूट आहे. हो, नाईस. अच्छा, अनदर थिंग व्हेरी पर्सनल, यू कॅन चूज नॉट टू. आम्हाला तुमच्या एक मित्राने सांगितले की अमोल रावेतकर सारखा लव्ह लेटर कोणीच लिहू शकत नाही. ही कॅन राईट 3 to 4 फुलस्केप लव्ह लेटर्स विथ लॉट ऑफ ब्युटिफुल वर्ड्स अँड ही हॅज रिटन इज फॉर हिज वाईफ अ लॉट ऑफ टाइम्स. आणि हे कितपर्यंत इज दिस पार्ट ऑफ स्टोरी टेलिंग ऑल्सो अगेन? आय डोंट नो स्टोरी. इज इट राईट ऑर वन्स अपॉन अ टाइम इट यूज टू बी. हां, म्हणजे इट्स ट्रू. हां, म्हणजे रिसर्च बरोबर. वन्स अपॉन अ टाइम इट यूज टू बी ट्रू. सो झाले त्याला तो काळ गेला, तो दिवस गेले ते. बट हा परत स्टोरी टेलिंगचाच भाग आहे. सी, रायटिंग इज पार्ट ऑफ स्टोरी टेलिंग. तर दिस आय थिंक एक्सप्रेशन ऑफ इमोशन इज द राईट. हां, एक्झॅक्टली. प्रॉब्ली ते मला लिहिण्यामध्ये जास्त सुचायचं त्यावेळेला. आता टोमणे मिळतात का? पहिले तू खूप लिहायचा माझ्याबद्दल, आता काहीच लिहित नाही. इज दिस इज हॅपन? हो, इट हॅपन्स टू अ लॉट ऑफ अस, लॉट ऑफ मॅरिड मॅन. ॲब्सोल्युटली होतं की त्यावेळेला तू वेगळा होतास. आणि मी बायकोला तेच कायम सांगतो की त्यावेळेला 2 तासच भेटायचीस. आज दिवसातून 2 तास मला कुठेतरी वेगळं काढायला मी प्रयत्न करत असतो की बास आता म्हणजे इनफ. सो त्यावेळेचे प्रायोरिटीज वेगळे असतात. त्यावेळेला आय थिंक तुमच्या ऑब्जेक्टिव्ह लाईफमधले वेगळे असतात. वेळ भरपूर असतो आपल्याकडे आणि मग तो वेळ मध्ये बऱ्याच काही गोष्टी सुचतात त्यावेळेला. सो आय थिंक दिस इज वन ऑफ द. सो दिस रिसर्च इज ट्रू. या. अच्छा, वन मोर थिंग इज अनदर लेडी इन युअर लाईफ कॉल्ड माया.
अँड यू हॅव अ लॉट ऑफ पॅशन फॉर आय थिंक इट्स अ टायगर राईट. टायग्रेस या. हां. टेल अस अबाउट माया अँड हाऊ डिड यू फर्स्ट फाइंड अँड व्हॉट इज युअर मतलब इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कनेक्शन. या म्हणजे पेट बरोबर कनेक्शन असणं एक वेगळं असतं, बट माया टायग्रेस हा कनेक्शन खूपच वेगळा होता. टेल अस स्टोरी अबाउट इट. टू बी व्हेरी फ्रँक, मी पहिल्यांदा जंगलमध्ये गेलो होतो ते 2015च्या समरमध्ये जंगल्समध्ये गेलो. तोपर्यंत मी जंगल्समध्ये गेलो नव्हतो कधीच. आणि माझे 2 मित्र आहेत की जे खूप वेळेला पूर्वी जंगल्समध्ये जायचे आणि मी त्यांना वेड्यात काढायचो की अरे काय बावडत. वेअर दिस राजेश and प्रसाद? नाही. अच्छा, दे वर डिफरंट. नाही, दे आर डिफरंट. तो गजानन कानिटकर म्हणून एक माझा मित्र आहे, ज्याच्यामुळे ॲक्च्युली मी फोटोग्राफी आता जी बरीपैकी येते थोडीफार ती त्याच्याकडून शिकलो मी. आणि मी त्याला काय म्हणायचो की अरे काय वावडतात तुम्ही, जाताय 50 डिग्रीमध्ये बसताय उन्हात आणि ते फोटो काढताय हे करतायत. ते काय मला सांगायचे तू एकदा जा आयुष्यात जंगलात. आय थिंक 2015ला माझे फ्रेंड्स आणि त्यावेळेला ते असं होतं की आपल्या मुलांना एकदा जंगल बघायचं आहे तर जाऊया म्हणून मी ॲक्च्युली खरं पहिल्यांदा ताडोबाला गेलो. आणि ताडोबाला गेला असताना माझं पहिलीच सायटिंग सफारी जी झाली त्याच्यामध्ये मायानी बायसनचं किल केलं होतं. ते माझ्या डोळ्यासमोर अख्खं म्हणजे माझ्याकडे एंटायर ते कम्प्लीट ते सगळे फोटोग्राफिक सगळी सिरीज येते ती आली, स्टॉक केलं, ती शी वेंट टू द बायसन, देन हाऊ शी किल द बायसन. माझ्याकडे अख्खी ती फोटोग्राफी सिरीज आहे कम्प्लीटली. सो आय थिंक तेव्हापासून त्या मायाच्या प्रेमात पडलो. अनफॉर्च्युनेटली आय गेस शी इज नो मोर नाव. पण आय डोंट थिंक आय हॅव सीन फिनॉमिनल टायग्रेस लाईक हर. आणि म्हणजे माझे कित्येक मित्र मला म्हणतात पण की अमोल जंगलात आला की माया बाहेर येते कारण बरेच वेळेला दिसत नाही म्हणून. सो माझ्या खूप मित्र असे की ज्यांना माया आधी कधी दिसली नव्हती. जेव्हा मी गेलो त्यांच्याबरोबर तेव्हा थँकफुली मायाचं सायटिंग झालं आहे. त्यामुळे ते कदाचित ते कनेक्शन. आणि आय थिंक फिअरस फिनॉमिनल टायग्रेस. त्याच्या डोळ्यामध्येच म्हणजे कुठलाही रादर टायगरच्या डोळ्यामध्येच काहीतरी वेगळं असतं. इट जस्ट कॅप्टिवेट्स यू आणि एंगेज यू. आणि सो मी म्हणलं तसं ते कदाचित माया प्रेम आहे. सो दिस जोकिंगली आदिती पण म्हणते की आय थिंक कदाचित गिवन अ चॉईस बिटवीन माया आणि मी, ही विल प्रेफर ऑलवेज मीटिंग माया मोर ऑफन दॅन मी. हू वॉज द मोर डेंजरस ऑफ द टू? बोथ आर द सेम आय थिंक. So this came up and I thought this was very interesting connection because I have never met a person who has a lot of the connection with the tigress like this. तो मला खूप इंटरेस्टिंग वाटलं जेव्हा मी रिसर्च करत होतो. मला विचारू आहे काय आहे एक्झॅक्टली. अनदर थिंग, अच्छा हा थोडंसं सिरियस टॉपिककडे. देर वॉज अ लॉट ऑफ स्ट्रगल वेन वी आर गेटिंग इन टू डेव्हलपर अँड रिडेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ दिस. अँड आम्ही स्टोरी ऐकल्या बिटवीन यू अँड Aditi during the struggle times. Some story about the struggling times. What was the struggle exactly? I mean, to establish was a struggle की चालू करायचं स्ट्रगल होतं की हा सेक्टर थोडा असा आहे की जिकडे स्ट्रगल येणारच आहे नवीन जो कोणी येतोय त्याला. सो एस्टॅब्लिशमेंट वॉज ऑब्व्हियसली द स्ट्रगल. ते एस्टॅब्लिशमेंट इटसेल्फ इज अ स्ट्रगल. माझ्या वडिलांचा व्यवसाय स्वतःचा होता आणि मी इनिशियली त्यांना असिस्ट करायचो त्या व्यवसायामध्ये. आणि नंतर एक फाईन डे आय थिंक बिकॉज त्यांचं ते मला आता बिझनेस वाइंड अप करायचा आहे वेरॅज मला तो स्टार्ट करायचा आहे या याच्यामध्ये आम्ही होतो. आणि आय थिंक डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणा किंवा अप्रोचच्या बाबतीत त्यांचा एक वेगळा लुक होता, माझा एक आउटलुक वेगळा होता. त्यावेळेला आय थिंक ते म्हणले की अमोल आय थिंक तुला तुझा धंदा करायचा असेल तुझ्या पद्धतीने तर तू तुझा धंदा तुझ्या पद्धतीने कर अँड यू डू इट ऑन युअर ओन. सो आय सेड ओके ठीक आहे. आणि मी ते असं म्हणून ते मी तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला आणि बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर मग खरं ॲक्च्युली आपण म्हणतो आटे दाल का भाव क्या होता है वो समझ में आता है. तर येस इनिशियल 3-4-5 इयर्स 4-5 इयर्स वर व्हेरी स्ट्रगल. काम मिळत नव्हतं, काम मिळालं तर पैसे उभे करू शकत नव्हतो. सो येस दॅट वॉज अ बिग स्ट्रगल. आणि देन टू एस्टॅब्लिश ऑल्सो तो एक होता. हा म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळणं हा खूप कठीण असतं राईट. आय मीन बिकॉज लोकांना खात्री नसते की अरे हा बांधेल आणि विकेल आणि आपल्याला ॲक्च्युली सर्व्हिस देईल. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे आय थिंक आणि प्रॉब्ली कुठलाही न्यूकमर आहे, यंग जनरेशनवाला आहे, ज्याच्याकडे एक नाव नाही आहे किंवा एक बॅकग्राऊंड नाही आहे किंवा एक बॅकिंग नाही आहे, तर आय थिंक लोकांच्या मनात ही भीती असणं साहजिक आहे. मी कोणाला लोकांना त्याच्यावर काही ब्लेम नाही करणार. पण एक जरी चान्स तरी तुम्ही द्यावा. आय थिंक त्याच्यात
मी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की माझा आवडता पिक्चर त्रिशूल आहे. तर त्यात आय थिंक अमिताभ येतो आणि संजीव कपूरला म्हणतो की मुझसे 5 मिनिट ना मिलके तुमने 5 लाख का नुकसान किया है. सो बेसिकली ही इज सो कॉन्फिडंट अबाउट इट. बट ते कन्व्हिन्स करायला समोरच्याला तो जो एक वेळ द्यायला लागतो अनफॉर्च्युनेटली, तर तो वेळ मला मे बी 4 वर्ष कोणी दिला नाही, पण 4 वर्षानंतर ती एक अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली की आणि अगेन रिडेव्हलपमेंट हा सेक्टर माझ्या दृष्टीने प्लॅन नव्हता, अनप्लॅन्ड झाला. सो फ्रॉम तिथे ती पहिली साईट मिळेपर्यंत येस नक्कीच स्ट्रगल होता तो. पण तुमचा पहिला साईट वॉज रिडेव्हलपमेंट ओनली, राईट? येस, माझी इंडिव्हिज्युअल पहिली साईट वॉज रिडेव्हलपमेंट. हा खूप एक ऑड कॉम्बिनेशन आहे, कारण खूप लोकांनी पहिले ग्रीनफील्ड प्रोजेक्ट केलं असतं, त्यांना ते कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट यांची सवय झाली असते आणि त्याच्यानंतर ते एक पंगा घेतात की आता सोसायटी बरोबर आपण जाऊ. ओके, कारण ते पंगाच आहे, कारण 10 लोक आहेत आणि 40 डोकं आहेत अँड यू हॅव टू, म्हणजे ते स्ट्रगल एक आहे. तर हा पाथ का चूज केला की पहिले रिडेव्हलपमेंटच करून टाकू, म्हणजे मग ग्रीनफील्ड तर करता येईलच? म्हणजे चूज नाही केलं, म्हटलं ना, ऑप्शन नव्हतं त्यावेळेला, कारण प्लॉट घ्यायला जायचं तो पैसे नसायचे. हां, सो दॅट वॉज द बिग चॅलेंज फॉर मी, कारण तसं बॅकिंग नव्हतं कोणाचं, फायनान्शियल बॅकिंग नव्हतं. त्यामुळे मग आणि रिडेव्हलपमेंट लक बाय चान्स झालं. मी भांडारकर रोडला आलेलं असताना आय थिंक मी बाईक पार्क केली आणि तिथे मला एक जुनी बिल्डिंग दिसली. तिथे दॅट लेडी वॉज स्ट्रगलिंग वॉकिंग आणि मी त्यांना सांगायला गेलो पडाल, कारण चिखल खूप झाला आहे. आणि मग एवढ्या इतकी ती इल मेंटेन्ड बिल्डिंग होती, तर म्हटलं मग तुम्ही ही बिल्डिंग पाडून नवीन तरी बांधा, तर ॲटलिस्ट निदान वेल मेंटेन तर राहील ती. सो तिथून मग ते काय असते रिडेव्हलपमेंट हे त्या लोकांनी मला एक्सप्लेन करायला बोलवलं. थँकफुली आय थिंक प्रॉब्ली आय वॉज एबल टू कन्व्हिन्स देम. आणि कन्व्हिन्स करताना सुद्धा मी असं म्हणेन की त्यावेळेला मात्र मला तो एक मॉरल सपोर्ट जो म्हणतो ना आपण, की दरोडेजोग सर असतील किंवा SR सर असतील आपले, कारण त्या सोसायटीचे चेअरमन अनिल अंतुरकर होते. ओके. आणि ते म्हणले सगळं ठीक आहे, मान्य आहे, आय थिंक युअर यंग एज सगळं आहे, पण तुझ्याबद्दल खात्री देणारे 2 बिल्डर्स किंवा 3 बिल्डर्सची नावं सांग आम्हाला. तर त्याला मी आणि कॉन्ट्रॅक्ट टू दॅट आय थिंक दरोडे सरांचं प्रपोजल पण होतं, बिडिंग. ओ अच्छा. पण दरोडे सरांना, SR सरांना आणि आय थिंक भारत देसाडला, रोहन बिल्डर्सवाले, या तिघांना त्यावेळेला अनिल अंतुरकरांनी फोन केला की जर समजा तुम्हाला नाही दिलं आणि आम्ही अमोलला हे काम दिलं तर तुम्ही त्याची गॅरंटी द्याल का? तेव्हा तेच म्हटले होते आय थिंक त्यांनी की जेवढा आम्ही आमच्यावर विश्वास ठेवाल तेवढाच तुम्ही अमोलवर विश्वास ठेवा. सो ॲज अ डेव्हलपर आय थिंक ही फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला, की त्यांचं एवढंच होतं की तुझं करिअर सुरू होतं, आमचं आता करिअर सेटल्ड आहे, पण आमच्या त्या एका शब्दाने जर तुझ्या करिअरला जर थोडाफार पुश मिळाला तर ह्याच्यासारखी आम्हाला आनंद होणार नाही. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग थिंग, व्हेरी बिग हार्ट थिंग आय थिंक. हा इमोशन आता थोडं मिस होत चाललंय असं वाटतंय का? म्हणजे वेन यू स्टार्टेड 3 डेव्हलपर जे कम्पीट करत होते त्यांनी एक काय म्हणतात एक आश्वासन दिलं की नाही अमोल काम करेल. आत्ताच्या काळात हे होऊ शकतं का? नाही, अजूनही असं नाही आहे. आय थिंक अजूनही आपण त्यात म्हणतो असं की जे समवयस्क आहेत किंवा एकमेकांशी चांगले कनेक्टेड आहेत, तर त्यांच्यापैकी कोणाला मिळालं तर काही दुःख नसतं आपल्याला त्याच्यावरती. पण सडनली कोणीतरी आलंय आणि काहीतरी वेड्यासारखं प्रपोजल देऊन घेतलंय ते, तर मग ते थोडंसं हे होतं. आणि मी आपले जे म्हणतो थँकफुली आय थिंक जे माझ्या एज ब्रॅकेटमधले आत्ता सगळे बिल्डर्स आहेत किंवा काही आहे, दे आर मोर ऑफ लुकिंग ॲट इच अदर ॲज अन इन्स्पिरेशन रादर दॅन अ कॉम्पिटिशन. प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, प्रत्येकजण फिनॉमिनल काम करतो आहे आत्ता. आणि त्यामुळे ती एक हेल्दी कॉम्पिटिशन जरी असली तरी रिलेटिव्हली ॲटलिस्ट जे आम्ही म्हणतो तसं की 5-7 लोक जे आधीपासून काम करत आलेले आहेत, तर ते बऱ्यापैकी हेल्दी आहे. काही ठिकाणी फॉर अ मॅटर ॲटलिस्ट ती लिबर्टी आहे की आम्ही एखाद्याला फोन करून सांगतो की मी आता या प्रपोजलला आम्ही कम्पीट करतो आहे, मी ह्याच्या पुढं जाणार नाही आहे, त्यामुळे ॲज अ सोसायटीच्यासाठी तू सुद्धा उगीच ओव्हर ॲग्रेसिव्ह जाऊ नकोस, बिकॉज हे प्रपोजल आहे तर फिजिबल नाही आहे. तुला मिळो, मला मिळो, कोणालाही मिळो, शेवटी 2 पैसे मिळवण्यासाठी काम करतो आहे आपण तिथे. तर ओव्हर ॲग्रेशन नको. सो ॲटलिस्ट ती एक लिबर्टी आहे एकमेकांना फोन करायची. सो ॲटलिस्ट एक 5-6 बिल्डर्स आम्ही असे आहोत की जे एकमेकांना फोन करू शकतो आणि ओपन कॉन्व्हर्सेशन करू शकतो. रिडेव्हलपमेंट करताना आय थिंक एंट्री झाली, त्याच्यानंतर अशी कुठली एक प्रोजेक्ट आहे जे अमोल रावेतकरचा टर्निंग पॉईंट होता की ह्या प्रोजेक्टनंतर लोकांनी रेकग्नाइज करायला चालू केलं? म्हणजे रेकग्निशन तर त्या सोसायटीने पण दिलं असेल 10 लोकांनी, पण ते रेकग्निशन वाढायला जरासा वेळ लागतो. तर असा कुठला प्रोजेक्ट होता जो
टर्निंग पॉईंट होता, एक असतो टर्निंग पॉईंट, म्हणजे जिकडनं ना लोक बोलतात ओव्हरनाईट सक्सेस आहे, पण त्याच्या पाठीमागचा स्ट्रगल कोणी बघतच नाही. पण तो कुठला प्रोजेक्ट होता जे अमोल रावेतकरचा टर्निंग पॉईंट होता? सो सुखनिवास हा एक प्रोजेक्ट असा सेनापती बापट होता की आय थिंक माझ्या दृष्टीने तो माझ्या करिअरमध्ये तो एक टर्निंग पॉईंट ठरला. कारण तोपर्यंत एक तर मी एका वेळेला 1-2 वर्षाला 1-2 साईटच्या वरती साईट करत नव्हतो. ती एक भीती होती मनामध्ये की आपलं पुढे चुकलं नाही पाहिजे, आपली गणितं चुकली नाही पाहिजेत. त्यामुळे रिलेटिव्हली खूप कन्झर्वेटिव्हली काम करत होतो मी तोपर्यंत. पण आय थिंक 2015-16 साली मी सुखनिवास जेव्हा मला फायनली ती साईट मिळाली, आणि ते सुद्धा मी 3 नंबरला होतो, मी पहिल्या 1-2 नव्हतो, 3 नंबरला होतो ते. पण समहाऊ आय डोंट नो, जी ती सोसायटीची लोकं होती त्या लोकांना ओव्हरऑल माझा अप्रोच त्यावेळेला आवडला, माझं प्लॅनिंग आवडलं, माझं विजन आवडलं. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त 2 जणांच्या ऑफर असत्या तरी पण दे वेंट अहेड विथ मी. आणि तो प्लॉट मोठा होता, जवळजवळ 20-25 हजार फुटाचा प्लॉट येतो. माझ्या पहिल्या करिअरमधली पहिली रिडेव्हलपमेंटची हायराईज बिल्डिंग मी करत होतो. त्यामुळे आणि प्लॉट मोठा, त्याचा मास मोठा, आणि डिझाईन वाईज पण मला त्यात खूप काही स्कोप चांगला मिळाला, चांगली क्रिएटिव्हिटी करण्याचा. सो त्या दृष्टीने मी म्हटलं की तिथून मग लोकांनाही वाटायला लागलं की ओके फाईन, हा मोठे प्रोजेक्ट्स पण करू शकतो, याच्याकडे मोठे काम करायची पण कपॅसिटी आहे. आणि सो तिथून आय थिंक तो टर्निंग पॉईंट एक झाला की सुखनिवास जेव्हा माझी ॲक्च्युली साईट लॉन्च केली आणि डिलिव्हर झाली, त्याच्यानंतर तो खरा टर्निंग पॉईंट सुरू झाला माझ्या करिअर. पण सुखनिवास आम्ही बघितलेलं आहे साईट, अँड आय थिंक खूप चांगली लोकेशन आहे, बट आय थिंक देर इज सम ऑड लोकेशन ऑल्सो. तर तिकडे सेलिंगला हा प्रॉब्लेम होता का? खूप टफ होतं सेलिंग फॉर दॅट मॅटर. आणि ते कसं टॅकल केलं की? सो सुखनिवासला खूप चॅलेंजेस झाले. प्लॅनिंग अतिशय अप्रतिम झालं त्या साईटचं. पण आम्ही बेसिक प्लॅनिंग केलं, आम्ही जागेवर काम करायच्या स्टेजला आलो, आणि त्यावेळेला असा विचार केला की आत्ताची जी आपण पार्किंगची प्रोव्हिजन केलेली आहे ही आत्तासाठी ठीक आहे, पण मे बी पुढच्या 20-25 वर्षाची जी ग्रोथ आपण किंवा या बिल्डिंगमध्ये येणारा इन्फ्लोसुद्धा बघितलं ती कमी पडेल. म्हणून मग त्यावेळेला लास्ट मिनिट तो एक आपण बेसमेंट पार्किंग घेऊ म्हणून हा एक कॉल घेतला. तो बेसमेंट पार्किंगला गेलो, त्यावेळेला खालती रॉक लागेल आणि जिवंत झरे लागतील हे माहीत नव्हतं. ओके. सुखनिवास RCC ब्रिकवर्क कंप्लीट व्हायच्या स्टेजला आणि फिनिशिंग जस्ट तो आपण म्हणून शेवटचा जोर द्यायचा आहे त्या स्टेजला आलो, आणि लॉकडाऊन लागला आपल्याकडे. आणि लॉकडाऊनमध्ये बरेच असं होतं की सुखनिवासचा असं आहे की रोहन गरिमापर्यंत रस्ता 12 मीटरचा आहे, आणि नंतर तो रस्ता एकदम 9 मीटरचा होतो. राईट. आणि ॲक्च्युअल तो जागेवर 9 मीटर जरी तो म्हणजे प्रपोज 9 मीटर असला टोटल शोन DPमध्ये, तर प्रॅक्टिकली जागेवर तो रस्ता 7-7.5 मीटर होतो, किंवा तो एन्क्रोचमेंट आहे त्याच्यावरती. सो ती शेवटची एन्क्रोचमेंट ही कोविडमध्ये आजूबाजूला थोडेसे स्लम्स हटमेंट असले, त्यांच्या एन्क्रोचमेंट वाढल्या, त्यामुळे अप्रोच जो शेवटचा होता एक आपण म्हणतो लास्ट माईल शेवटचा 200 मीटरचा, लोक रोहन गरिमापर्यंत यायचे आणि फिरायचे तिथनं, साईटपर्यंतच यायचे नाहीत. सो ती साईट ॲक्च्युली मी अख्खी लॉक अँड कीमध्ये उभी केली, आणि मग मी 80-90% ऑफ द साईट मी लॉक अँड कीमध्ये उभी करून मग विकली मी ती साईट. ती रेडी झाल्यावरती ती म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट थोडं जास्त झालं, ह्यूज, म्हणजे अँटिसिपेटेड नव्हती माझ्या दृष्टीने. ओके. माझ्याकडे आय थिंक मी साईट जेव्हा ती माझी लॉक अँड कीमध्ये रेडी झाली त्याला काहीतरी 22-23 कोटीचा माल माझ्याकडे हातात होता त्यावेळेला. ती 3 महिन्यात 3.5 महिन्यात नंतर सोल्ड आउट झाली ती गोष्ट वेगळी. पण सो दॅट वॉज अनदर ओव्हरकमिंग चॅलेंज माझ्या दृष्टीने, की पण तो कॉन्फिडन्स पण आला की आपण कॅश फ्लो हॅम्पर न करता सुद्धा साईट पुल ऑन करू शकत होतो. सो त्यामुळे आय थिंक सुखनिवास इज वन साईट की जी माझ्या करिअरमध्ये करायचं टर्निंग पॉईंट ठरली. पण आज जर सुखनिवास सारखा प्रोजेक्ट आला, ओके, बिकॉज आय थिंक इंटेलिजंट झालोय की असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, काय चेंज करणार तुम्ही की सुखनिवास सारखा प्रोजेक्ट जर परत आला तर मी हे गोष्ट पहिले करणार, किंवा हे करणारच नाही, किंवा हे नंतर करीन? सो एक त्यातला मेजर इश्यू जो मला चॅलेंज जो आला तो अप्रोचचा होता. म्हणजे शेवटीच आय थिंक मी तिथल्या लोकल कॉर्पोरेटर्सना म्हणा, आमदारांना म्हणा, मी जाऊन भेटलो होतो. मी सांगितलं होतं की मी रोहन गरिमापासून ते माझ्या साईटपर्यंत एंटायर साईड जी आहे याचं फसाड सगळं मी पूर्ण त्याचं मी चेंज करतो, मी प्लांटेशन करतो, मी लोकांची जी आपण म्हणतो ते फेन्स ज्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर करून घेतो, त्याला लाईटिंग प्रॉपर करतो, जेणेकरून ॲटलिस्ट लोक माझ्या साईटपर्यंत येतील. सो तो एक सांगितला होता. सो आय थिंक गिव्हन अ चॉईस परत करायची वेळ आली तर बिफोर लॉन्चिंग द साईट
हा पहिला पार्ट मी अप्रोच रोड पहिला मी करीन. बाकी अदरवाईज साईटमध्ये मी म्हटलं असं की त्या साईटमध्ये म्हणजे प्लॅनिंग अप्रतिम झालं आहे त्या साईटचं. आणि म्हटलं असं की आजही तू बघितलं असं साईटच्या तू पोडियम लेवलला उभा राहिलास तर गार वारं जे येतं इन्स्पायट इव्हन तू समरमध्ये गेला असतं ब्रीज आणि त्याचं लाईट व्हेंटिलेशन त्याचं क्रॉस व्हेंटिलेशन इतकं फॅन्टास्टिक डिझाईन झालं होतं. त्यामुळे बाकी काही नाही पण एक अप्रोच रोड मे बी कदाचित जर बदलला तर कदाचित ती गणितं माझी बहुतेक सेल्स व्हॉल्यूम वाढला असतं माझं त्यावेळेला इनिशियल. आता सुकणीबाज येईपर्यंत बाकी स्कीम चालू झाले होते की इट वॉज स्टील अंडर कन्स्ट्रक्शन? म्हणजे नाही, सुकणीबाज जशी मिळाली त्याच्यानंतर मग म्हटलं असं साईट मोठी करतोय म्हटल्यावर मग बाकी साईट्स मिळायला सुरू झाल्या होत्या तोपर्यंत. सो त्यावेळेला पॅरलली मग बाकीच्या साईट चालू केल्या होत्या. 70 वेस्ट ॲव्हेन्यू चालू केली होती त्याच्यानंतर इमिजिएटली. पियुषा नावाची एक साईट होती लॉ कॉलेज रोडला ती चालू केली होती. सो पॅरलली येस मग ते वर्षाला एक साईट 2 साईटपासून मग 5-6 साईट तो व्हॉल्यूम पण वाढायला सुरू झाला थोडासा. हे मला नेहमी विचारायचं होतं कुठल्या तरी डेव्हलपरला, एनी बडिंग एंटरप्रेनर ज्यांना डेव्हलपर व्हायचं आहे तर बाय द वे डेव्हलपरमध्ये पण थोडंसं नेपोटिझम आहे. जसं बॉलिवूडमध्ये आपण सांगतो ना यू आर नॉट नेपोटिझम. म्हणजे बहुतेक कोणीतरी सपोर्ट केलं असतं तर बहुतेक पहिला साईट लगेच मिळाला असता विथ द ब्रँड नेम. अ बडिंग एंटरप्रेनर हू डझंट हॅव अ बॅकग्राऊंड, असे कोणाला जर या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर काय युअर सजेशन विल बी की मित्रा हे नको करू, हे कर आणि या पद्धतीनं काम कर, रिडेव्हलपमेंट करू नको कर, व्हॉट विल बी युअर ॲडवाईस? नाही, सो रिडेव्हलपमेंटचं आता तू बघायला गेलास तर पूर्वी रिडेव्हलपमेंटमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी होते बिकॉज बेसिक प्लॅन सँक्शन होणार, मग तुम्ही TDR घेणार, मग तुम्ही हे करणार. सो बेसिक प्लॅन त्यामुळे कमी इन्व्हेस्टमेंट होत्या. आज तू बघायला गेला तर बरेच ठिकाणी आता सोसायटीचं म्हणणं असतं आम्हाला फुल पोटेन्शियल प्लॅन सँक्शन सगळा पाहिजे डे 1ला, त्याच्यावर मी वेकेटच करणार नाही. सो लँड विकत घेणं या लोकेशनला आणि फुल रिडेव्हलपमेंटची सँक्शन करून घेणारी साईट हँडल करणं, मोर ऑललेस इन्व्हेस्टमेंट आता जवळपास ॲट पार यायला लागले तू बघायला लागला असेल तर. त्यामुळे त्या स्टेजला फक्त असं होतं की एवढंच सांगेन की फार मोठी उडी मारायला जाऊ नका, स्वतःला पहिलं इस्टॅब्लिश करा, एक स्वतःचा एक बेंचमार्क सेट करा, तुमची कोर इंजिनिअरिंग टीम पहिली चांगली सेट करा बिकॉज इंजिनिअरिंग टीम इज द वन जे ॲक्च्युली पडद्यामागचे खरे कलाकार आहेत ते. सो ती पहिली चांगली सेट कर आणि एकदा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि टीम चांगली बिल्ड झाली की मग आय थिंक तुला ते त्याच्यावरती तुला यू विल स्टार्ट सीइंग द बेनिफिट्स ऑफ. एका डेव्हलपरच्या टीममध्ये कोण कोण असायला पाहिजे? एक स्मॉल डेव्हलपर अँड देन विल गो टू बिगर डेव्हलपर, की एक टीम म्हणजे काय असते डेव्हलपरची? सो आता म्हटलं असं बेसिक इम्पॉर्टंट म्हणजे इंजिनियर एक पार्ट झाला त्यातला, त्याच्यानंतर सेकंड ऑब्व्हियसली फायनान्स हा एक पार्ट झाला आणि थर्ड हा सेल्स पार्ट झाला त्यातला. हे मेन 3 आत्ताच्या आपण कॉम्पोनंट. आर्किटेक्चरल नाही, तो म्हणतो हा मी इन हाऊस टीमच्याबद्दल म्हणायला. ओके, आर्किटेक्चरल बाहेरचं मोर ऑर जेव्हा तुम्ही छोटे डेव्हलपर आपण असो त्यावेळेला आपले जे कन्सल्टंट असतात आय थिंक त्यांची टीम बऱ्यापैकी कम्स इन ॲज अ सपोर्ट टीम. जसा तुमचा सेटअप वाढायला लागतो, प्रत्येक मग क्लायंटचा बेस वाढायला लागतो, त्यावेळेला तुम्हाला इन हाऊस आर्किटेक्ट त्यावेळेला लागू शकतो. बेसिकली फक्त टू केटर टू द क्लायंटच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या. त्यामुळे मग नंतर मग तुमची परचेस टीम आली, तुमची लिगल टीम आली. सो या टीम जे म्हटलं ना की पॉईंट्स आहेत आय थिंक आपल्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये. पण जसं तुम्ही ग्रो होत राहता तशी टीम ती तुम्ही एक्सपांड करत जाता. इंजिनिअरिंग, फायनान्स आणि सेल्स याच्यामध्ये सगळ्यात क्रिटिकल डिपार्टमेंट कुठली आहे जे हँडल करायला थोडंसं अवघड जातो? माझ्या मते मी नॉन इंजिनियर तर मला बहुतेक इंजिनिअरिंग टीम हा नाही दोन्ही आय थिंक सेल्स आणि आय थिंक तिन्ही इंटरडिपेंडंट आहेत त्याच्यातले. इंजिनिअरिंग हा क्रुशल फॅक्टर आहे बिकॉज शेवटी त्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्ट डिलिव्हर होणार आहे, त्याच्यात यू कॅनॉट गो रॉंग. फायनान्स शेवटी फायनान्शियल प्लॅनिंग आणि तुमचं बजेट तुम्ही कसं प्लॅन केलेलं आहे तर तो दॅट अगेन इज अ क्रिटिकल रोल. आणि सगळं चांगलं प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं केलं आणि इंजिनिअरिंग चांगलं केलं पण तुमचा मालच विकला जात नाही. सो ऑल 3 आर व्हेरी क्रिटिकल फॅक्टर्स. त्यामुळे एकाला कमी आणि दुसऱ्याला जास्त लेखणं असं नाही. माझ्या ऑफिस टीमच्या मध्ये मी थोडासा इंजिनिअरिंग टीमच्या बाबतीत बायस्ड आहे, पण मोर ऑरलेस तिन्ही बायस म्हणजे पॉझिटिव्ह बायस की निगेटिव्ह बायस? पॉझिटिव्ह बायस. हां, ठीक आहे. पॉझिटिव्ह बायस म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इंजिनिअरिंग टीमच्याच बाजूनी फार बोलता, आमची कधी बाजू घेत नाही, आमचं कधी चुकलं की तुम्ही आम्हाला कायम ओरडता पण इंजिनिअरिंग टीमला कायम तुम्ही म्हणता. अरे असं नाही आहे, ते विचार आहे तुम्ही छान एसीत बसलेले आहात,
ऑफिसच्या चांगल्या साईटला environment. जातात. ते सकाळी म्हटलं 9 वाजल्यापासून ऊन असो पाऊस असो काही असो ते, आणि थँकफुली फॉर मी एकदम फॅन्टास्टिक लॉयल इंजिनिअरिंग टीम आहे माझी, जी माझ्या डे 1 पहिल्या साईट. पण हा सेल्सबद्दल पण होत असेल ना, ते पण बाहेरच असतील ना. पण सेल्सवाली जी लोक आहेत ते काय एवढी रेग्युलर बाहेर फिरत नसतात, म्हणजे ते फक्त साईट व्हिजिटसाठी आणि याच्यासाठी जातात. मोर ऑर लेस ज्या कन्व्हर्जनच्या मिटिंग्स असतात किंवा क्लायंट इंटरॅक्शन असतं ते ऑफिसमध्ये होतं. पण इंजिनिअरिंग टीम ज्या एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये काम करतं, आय थिंक फॉर देम हॅट्स ऑफ टू दॅट. थोडा सॉफ्ट स्पॉट जास्त आहे माझ्याकडे त्यांच्या बाबतीत. आम्हाला 2 स्कीमबद्दल बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. एक आहे अनुश्री आयडियल कॉलनी, बरं, आणि त्याला अनुसरून केशवलक्ष्मी जे आयडियल कॉलनी, आणि आयडियल कॉलनीमध्ये माझं प्रेम जास्त आहे, मी आयडियल कॉलनीमध्ये राहायचो. हे 2 आणि 7 अव्हेन्यू 75 अव्हेन्यू. तर पहिले अनुश्री, कारण 75 अव्हेन्यू हा आय थिंक प्युअरली कमर्शियल आहे की मिक्स यूज आहे. हां, पण ते कमर्शियल आय थिंक मॉडेल मेट्रोमध्ये आल्यानंतर ते एक दिसून येणारी साईट आहे. करेक्ट. तर 75चं काय, म्हणजे आय थिंक इट ऑल्सो टूक अ लॉट ऑफ टाइम टू स्टार्ट, आणि ते जातं. हां, 70 वेस्ट ॲव्हेन्यूच्या बाबतीत इनिशियल आम्ही म्हटलं जसं की डॉक्युमेंटेशन पार्टवरतीच खूप वेळ गेला. सोसायटीतले इंटरनल काही इश्यूज होते, त्यामुळे जवळजवळ डॉक्युमेंट आमचं फायनल झाल्यापासून एक्झिक्युशनला 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर प्लॅन सँक्शन झाले लगेच इमिजिएटली. बिल्डिंगचं डेमॉलिशनचं काम सुरू केलं आम्ही, आणि मेट्रोचं काम सुरू झालं. हो, त्यामुळे ती साईट ॲक्च्युली बिल्डिंग उभी राहीपर्यंत कोणाच्या लक्षातच नाही आली. हां, कारण मेट्रो, कोविड आणि नंतर फ्लायओव्हर, आणि तो रस्ता बंद पण होता, ते सगळे रस्ते बंद इकडनं होते. ते दिसत Correct, नव्हतं. correct. त्यामुळे ती साईट ॲक्च्युली ज्या वेळेला सगळे रस्ते ओपन अप झाले तोपर्यंत ही साईट पूर्ण झाली होती. त्याच्यानंतर ती लोकांना साईट दिसायला सुरू झाली. पण आता त्याचं म्हणजे रिव्ह्यू आय थिंक चांगलं येत असेल ना, कारण मेट्रोमध्ये जाताना किंवा येता जाताना ते दिसून येते ती साईट. करेक्ट, करेक्ट. तर आय मीन इज दर अ चेंज इन रिव्ह्यू? पहिले लोकांना दिसतच नव्हतं आणि अचानक आता एक 70 वेस्ट अव्हेन्यू नावाची एक झाली आहे, असे काही रिव्ह्यूज आलेत? सो आता बेसिक म्हटलं असं की लोकांना आधी साईट दिसत नव्हती, त्यामुळे सेलच होत नव्हता तिथे, किंवा रादर सेल झालाच नाही तिथे. ओके. आणि खूप स्केप्टिसिझम होतं लोकांचं की मग मेट्रोचे पायऱ्या कशा उतरणार आहेत, मग मेट्रोमधनं व्हिजिबिलिटी मिळेल का नाही. कारण खालचा पार्ट जो आहे तो कमर्शियल आहे माझ्याकडे, म्हणजे ग्राउंड +5 तो माझा कम्प्लीट कमर्शियल आहे. आणि रिटेल प्लस ऑफिस आहे की फक्त ऑफिस आहे? नाही, फक्त ऑफिस. खालती रिटेल आहे ग्राउंडला, बाकी वरती सगळे ऑफिसेस माझ्याकडे, आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल आहे. तर त्यामुळे ती साईट लोकांना दिसत नव्हती, त्यामुळे सेल त्यावेळेला झाला नाही. आणि ज्यावेळेला बिल्डिंग पूर्ण झाली त्यावेळेला म्हणलं मग आता वास्तू तशी उभी राहिली आहे, तर मग आता सेल करायचं कशाला. नाही, पण आय मीन जेव्हा मी मुंबईवरून येतो तर मेट्रो उतरलं आणि माझं ऑफिस इकडे, इट्स अ फॅन्टॅस्टिक लोकेशन. आय थिंक रेंटल किंवा लिझिंग जास्त मिळत म्हणून मग तोपर्यंत म्हटलं ना मेट्रो उभी राहिली होती, आपल्याला सगळ्यांना मेट्रोचं महत्त्व कळायला सुरू झालं होतं. सो मग मी ते मोर ऑर लेस आय थिंक आता लिझिंग मॉडेलकडे शिफ्ट झालो, की बिल्डिंग सगळी रिटेन केली आणि आता लिझिंग करतोय फक्त तिथे. ओके. अनुश्री, कारण अनुश्री हे खूप इंटरेस्टिंग केस स्टडी माझ्यासाठी आहे, कारण आय थिंक आयडियल कॉलनीमधला पहिला बेसमेंट पार्किंग होता, इफ आय एम नॉट रॉंग. प्रॉब्ली एकमेव, आय थिंक आज पण नाही आहे बहुतेक. करेक्ट, एकमेव करायची बेसमेंट पार्किंग वाली. आमचं बहुतेक होईल असं मला वाटतं अवंतिका, तर झालं तर ठीक आहे. पण आयडियल कॉलनीमध्ये बेसमेंट पार्किंगचा पहिला प्लॉट का, म्हणजे ते का जाणवलं की इकडे बेसमेंट पार्किंग करू शकतो? म्हणजे आय एम आस्किंग पॉझिटिव्हली, की कारण बाकी लोक करत नव्हते. आणि अनुश्रीमध्ये जेव्हा आपण अनुश्री क्रॉस करतो तर एक आपल्याला असं दिसतं की अरे आपण खालती जातोय, आणि हा साईट खूप दिसायला खूप चांगला दिसतो. तर त्याच्या मागचं काय म्हणजे स्टोरी काय होता? सो त्यावेळेला जेव्हा आय थिंक अनुश्रीचं टेंडर फ्लोट केलं होतं आणि कन्सेप्ट आम्हाला पिच करायला सांगत होते सगळे त्यावेळेला, तर त्यावेळेला काहीतरी युनिकनेस पाहिजे. आणि आय थिंक 4 वर्षापूर्वी ॲक्सेप्टन्स टू मेकॅनिकल पार्किंग और रादर रेझिस्टन्स टू मेकॅनिकल पार्किंग खूप स्ट्रॉंग होता त्यावेळेला. आता पण आणि नाही, पण आता रिलेटिव्हली लोकांचा बऱ्यापैकी ॲक्सेप्टन्स वाढायला लागला आहे. पण त्यावेळेला असं होतं की ऑन ग्राउंड पार्किंग हे मॅक्सिमम आम्हाला पाहिजे. तर त्यावेळेला थँकफुली तोपर्यंत माझं सुखनिवासचा एक्सपिरियन्स खूप चांगला आला होता, प्लॅनिंग चांगलं बसलं होतं. आणि त्यामुळे कदाचित कॉन्ट्री टू माय आर्किटेक्ट्स व्ह्यूज अँड ओपिनियन माझा हट्ट होता की इथे बेसमेंट करायचं आपल्याला. त्यामुळे मग ते बेसमेंट डिझाईन झालं, आणि प्रॉब्ली तो एक सेल पॉईंट झाला, और रादर कन्व्हर्जनमधला तो एक +1 झाला.
जेव्हा सोसायटी माझ्यामध्ये आणि आणखीन सेकंड डेव्हलपरमध्ये चूज कोणाला करायचं, सो आय थिंक बेसमेंट पार्किंग माझ्या दृष्टीने तो एक +1 झाला. कारण ग्राउंड पार्किंग जास्त मिळत होतं. ग्राउंड पार्किंग मिळालं आणि बेसमेंट दुसऱ्या कोणी बेसमेंट प्रपोजच केलं होतं. इधर आपलं रेग्युलर स्टॅक पार्किंग किंवा पिट पझल पार्किंग हे तिथे तेवढंच फक्त प्रपोज केलं होतं आणि विथ दॅट ते जमलं. थँकफुली तो प्लॉटचा शेप एक्झॅक्टली स्क्वेअरिश होता, त्यामुळे मला तो ड्रायवे बसवणं सोपं झालं होतं. आणि प्लॉट मोठा असल्याकडे म्हणजे आता बरेच वेळेला माझ्याकडे 5,000 आणि 7,000 वाली लोक पण येतात प्लॉटचे, मग आमच्याकडे बेसमेंट पार्किंग बसणार का? सो फॉर बेसमेंट पार्किंग जर आपला हवा असेल तर मिनिमम 14-15 हजार फुटाचा प्लॉट असेल आणि त्याचे डायमेन्शन चांगले असतील, तो बऱ्यापैकी स्क्वेअरिश किंवा रेक्टँग्युलर प्लॉट जर डेप्थ चांगली मिळत असेल तरच बेसमेंट पार्किंग प्रपोज करता येतं, नाही तर बेसमेंट पार्किंग प्रपोज करता येत नाही. आता 70 वेस्टला आला माझ्याकडे 2 मजली बेसमेंट पार्किंग आहे, पण ते बाहेरून दिसतच नाही कारण त्याला कार लिफ्ट दिली. कारण पुण्यातली पहिली रिडेव्हलपमेंटची साठी तिथे कार लिफ्ट ही कन्सेप्ट आपण आणली तिथे. सो कारण तिथे कमर्शियल म्हणून आणि माझी पार्किंग रिक्वायरमेंट पण जास्त होती तिथे. सो आय थिंक तो एक युनिक फॅक्टर ठरला फॉर मी टू गेट द साईट. अच्छा, हे एक आय थिंक मिसअंडरस्टँडिंग आहे खूप लोकांची आणि कधी कधी आम्ही प्रयत्न करतो मिसअंडरस्टँडिंग करायची. कमर्शियल काढलं तर पार्किंग जास्त लागतं की कमी लागतं? जास्त लागतं. हां, का? कारण बेसिकली आता म्हटलं असं की 1,000 फुटाच्या फ्लॅटमध्ये तुझे राहणारे लोक 4 लोक असतील समजा, म्हणजे 1,000 मी कार्पेटवरती सांगतो. युजली 1 कार पार्क और मॅक्सिमम 2 कार पार्क हे त्यांना लागतील. बरोबर. 2 व्हीलर एखाद दुसरी कदाचित असेल त्यांच्याकडे. व्हेअर ॲज कमर्शियल तुम्ही जेव्हा 1,000 फूट द्याल तेव्हा 2 कार पार्किंग तर मिनिमम पाहिजेत, पण 2 व्हीलरचं रिक्वायरमेंट तुमच्या नाही म्हटलं तरी साधारणतः 1,000ला तुम्ही काढला तर 15 ते 20 2 व्हीलर्सचं पार्किंगची रिक्वायरमेंट वाढते. त्यामुळे पार्किंगची ओव्हरऑल रिक्वायरमेंट वाढते. आता जो 1,000 फुटाचा फ्लॅट ऑफिस आपल्याकडे घेतोय तो स्वतःचं कार पार्किंग बघतो, प्लस त्याच्याकडे एखादा सिनियर लेवलला एम्प्लॉई असेल त्याचं कार पार्किंग पाहिजे, आणि व्हिजिटर जो येणार आहे सो त्याची पण पार्किंगची रिक्वायरमेंट पाहिजे की माझ्याकडे जर कोणी येणार असेल तर त्याला पार्किंग व्यवस्थित मिळालं पाहिजे. सो म्हणून ती एक ॲडिशनल पार्किंगची रिक्वायरमेंट वाढते. सो कमर्शियलला आलं की येस पार्किंगची रिक्वायरमेंट म्हणजे ॲटलिस्ट मी तो एक थंब रूल फॉलो करतो की कमर्शियल असेल तर पार्किंग थोडंसं आपण रिक्वायरमेंट वाढवावी जेणेकरून बाकी कोणाला त्रास होत नाही. तर आता अनुश्रीमध्ये द सेलिंग पॉईंट काहीतरी नवीन होतं ते बेसमेंट होतं. श्री केशवलक्ष्मीमध्ये काय असणार आहे? सो एक मी म्हटलं असं की आय थिंक अनुश्रीमध्ये नुसतं बेसमेंट हा एक USP नव्हता, म्हणजे अनुश्रीसाठी एक नवीन कॉन्सेप्ट. अनुश्रीचं पार्किंग पण सुपर्ब होतं, सॉरी म्हणजे प्लॅनिंग पण सुपर्ब होतं. आणि प्रॉब्ली अनुश्री ज्यावेळेला मी चालू केली त्यावेळेला मी पहिले 8 मजले एका फ्लोअरला 4 फ्लॅट्स. कोविडचा वेळ होता. जस्ट मी इनफॅक्ट साईट लॉन्च केली आणि लॉकडाऊन लागलं आपल्याकडे 8 दिवसांनी. तर पण मी वरचे फ्लॅट जे आहेत ते 1 फ्लोअर 2 फ्लॅट्सच काढले, सगळे मोठे फ्लॅट्स काढले. 4 BHK 4.5 BHK काढले, जे त्यावेळेला आयडियलमध्ये अवेलेबल नव्हते. मी जेव्हा इनफॅक्ट प्लॅनिंग केलं तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं की तुझे फ्लॅट इथे विकले जाणार नाहीत. कॉन्ट्री दॅट पोस्ट कोविड जस्ट लॉकडाऊनमधनं बाहेर आलो आणि मोठ्या फ्लॅटची सडनली रिक्वायरमेंट कोथरूडमध्ये एकदम वाढली. सो तो माझ्याकडे तो रेडी प्लॅन अवेलेबल होता आणि रेडी डिझाईन अवेलेबल होतं. सो तो एक USP अजून ठरला. प्लॅनिंग आय थिंक अनुश्रीचं फ्लॅट प्लॅनिंग खूप चांगलं झालं, सो तो एक USP आहे. केशवलक्ष्मीच्या बाबतीत म्हटलं असं की अगेन तिथे मी बेसमेंट नाही घेतले, तिथे पार्किंग मला हे पिट पझलशिवाय, कारण प्लॉटचा शेप 2 साईडनी रोड आहे त्याला आणि चॅम्फरिंग पण. येस, आणि चॅम्फरिंग पण आहे त्याला. पण लुकिंग ॲट फ्युचरिस्टिक प्लॅनिंगच्या दृष्टीने 70 गाड्या बसतील एवढं पार्किंगची प्रोव्हिजन आपण आता तिथे करतो. ओके. ते पिट पझलमध्येच फक्त अचिवेबल होते. पण प्लॅनिंगला बघितलंस तू तर एका फ्लोअरला 3च फ्लॅट्स घेतलेत आपण, आणि जे 2 फ्लॅट्स आहेत ते 3 साईड कम्प्लीट ओपन फ्लॅट्स आहेत. आणि परत माझ्याकडे फ्लॅटचे साईजेस जे घेतलेले आहेत हे मोठे घेतले. म्हणजे युजली तू आता बघितलंस तर 4 बेडरूम आपल्याकडे आयडियलमध्ये सुद्धा आत्ता तू माझ्याकडे आत्ता बरेच रिक्वायरमेंट येतात. तर 1300-1350 मध्ये पण 4 बेडरूमचे फ्लॅट डिझाईन केलेले लोकांचे काही आपल्याकडे अवेलेबल आहेत. माझे फ्लॅट्स ते 1500-1550 स्क्वेअर फूट कार्पेटचे बसवले 4 BHK. ओके. थोडंसं प्लॅनिंग म्हणजे आपण एक ते म्हणतात ना, दोन्ही लोक दोन्ही बाजूनी बोलतात की फ्लॅट घेतल्यानंतर म्हणतात की तुम्ही ते काडेपेटीसारखी रूम साईजेस झालेले आहेत, पण ते मोठे हवे असतील रूम साईजेस तर प्रीमियम पण नाही द्यायचा आहे तो. सो माझ्याकडून मी तो एक अनुश्रीचा एक तो मे बी चांगला अनुभव माझ्या पाठीशी होता की रूम साईजेस जर चांगले दिलेत तुम्ही तर तुमचं प्लॅनिंग चांगलं बसतं, आणि मग आय थिंक त्याला एक वेगळी सेपरेट डिमांड आहे, लोकांची रिक्वायरमेंट आहे, आणि त्यानुसार मी ते केशवलक्ष्मी प्लॅन केलं. तर सुकनिवास सेल्स, अनुश्री सेल्स आणि केशवलक्ष्मी सेल्स
ट्रेंड कशी मूव्ह होती आहे रिडेव्हलपमेंटच्या सेल्समध्ये? सो साईट टू साईट आय थिंक चॅलेंजेस ते वेगळे होते. सुखनिवासचा इनिशियल चॅलेंज वेगळा होता. ऑब्व्हियसली माझी मोठी साईट त्यावेळेची पहिली होती, त्यामुळे त्यावेळेला तो पहिले आय थिंक मी साईट चालू केल्यानंतर मी RCC अर्धवीपर्यंत 2च फ्लॅट विकले होते तिथे फक्त. आणि तो एक कदाचित तो लोकांना एक कॉन्फिडन्स मला स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं होतं की त्याला RCC होईपर्यंत कदाचित लोक बरेच थांबवून राहिले होते की RCC कंप्लीट झालं याचा तर हा कदाचित साईट पूर्ण करेल. त्यामुळे तिथला सेलचा चॅलेंज वेगळा होता. अनुश्री फॉर मी प्रॉब्ली आय पुट इट दिस, आय वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट. कारण मी अनुश्री लॉन्च करेपर्यंत ॲक्च्युली साईट घेतली कोणी बरेच लोकांना माहीतच नव्हतं. कारण मी तिथे ना पत्रे लावले होते ना इनिशियल बोर्ड लावला होता. ज्या दिवशी ॲक्च्युली डेमॉलिशनला घेतली त्या दिवशी मी साईटवरती बोर्ड लावला, तो पण मी बोर्डच लावला नव्हता. ओके. आणि आय थिंक मी साईट ज्या वेळेला लॉन्च केली त्या दिवशी ती 70% साईट ऑलरेडी सोल्ड आउट होती ती. अच्छा. लोकेशन आणि प्लॅनिंगमुळे. सो अनुश्रीचा सेल आणि आय थिंक प्रॉब्ली आयडियलमध्ये त्यावेळेचा सगळ्यात हायेस्ट रेट पण त्या साईटला मिळाला होता. सो अनुश्रीचा सेल वॉज प्रिटी स्मूथ. केशवलक्ष्मीचा सेलला येईपर्यंत आय थिंक खूप ऑप्शन जास्त अवेलेबल झाले होते. सो इनिशियल केशवलक्ष्मीचा सेल थोडा स्लो होता, पण वन्स एकदा ते काम बाहेर यायला सुरू झालं, प्लॅनिंग बघायला सुरू झाले आणि ओव्हरऑल आय थिंक अनुश्रीमधलं चांगला प्लॅनिंग आणि चांगले फिनिशेसचा रेफरल जो आला तो आय थिंक त्यामुळे केशवलक्ष्मीमध्ये आता मोरऑलच बघितलं तर माझी इन्व्हेंटरीपैकी 70% इन्व्हेंटरी ऑलरेडी सोल्ड आउट आहे, म्हणजे 70-80% इन्व्हेंटरी. नाही, हे विचारण्याचं कारण काय आहे, बिकॉज आता कोथरूडमध्ये आम्ही जे ट्रेंड बघतोय खूप रिडेव्हलपमेंट होतात. ओके, मोठे रिडेव्हलपमेंट होत आहेत 300-400 फ्लॅट्सचे, छोटे तर होतच आहेत. त्याच्यानंतर रामबागमध्ये होत आहेत, मयूर कॉलनीमध्ये होत आहेत, आयडल कॉलनी. एक आहे की एवढी इन्व्हेंटरी सेलसाठी झेपणार आहे का, इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड आहे की चला झेपलं, त्याच्यानंतर सेल्स झालं म्हणजे सप्लाय वाढली, रेट झेपणार आहे का, ऑर रेट कमी होतील किंवा तिकडे क्वालिटी आणि ब्रँडचा काहीतरी फरक पडेल काय. तर आय थिंक हा प्रश्न आय डोंट नो सोसायटी मेंबर्सना पण आहे आणि आम्हाला जेव्हा या क्षेत्रात काम करतो तर आम्हाला भरपूर आहे. कारण एव्हरीथिंग सेड अँड डन, सोसायटी खुश झाली, टेंडरिंग झालं, डेव्हलपर आला. रियालिटी ऑफ अ रिअल इस्टेट इज सेल्स. ओके, तर हा ट्रेंड कसं बघताय तुम्ही की चॅलेंजेस होणार आहे सेल्ससाठी, आणि सेकंडली पर्सेंटेज काही ठिकाणी वाटतील ते वाटलेले आहेत. ओके, तर सेल्सचा ट्रेंड एनी ऑब्झर्वेशन देर की कसं जाईल, चॅलेंजेस येतील नाही येणार वगैरे. सो आय थिंक तू बघितलं असेल तर म्हणजे कदाचित माझे फिगर्स मे नॉट बी करेक्ट, अगदी पिन पॉईंट करेक्ट, पण प्री कोविड बघायला गेलं असं साधारणतः ऑन अन ॲव्हरेज कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंट चालू होती, पण एवढी लार्ज स्केलवर चालू नव्हती प्री कोविड. साधारणतः तू बघितलं असं प्री कोविड एक 10-12 लाख फुटाचं काम ऑन अन ॲव्हरेज वर्षाला आपल्या कोथरूडमध्ये एंटायर चालू असेल. तेच काम करायचे आज 70-80 लाख फुटाचं काम चालू आहे आत्ताच्या स्टेजला, इफ आय एम करेक्ट. सो 7x व्हॉल्यूम, 7-8x व्हॉल्यूम वाढलं आहे आपल्याकडे. लोकांचे रेटच्या अपेक्षा ज्या आहेत त्या टिपिकल अजूनही त्या मला 1.35 ते मॅक्सिमम 1.50 2 बेडरूम पाहिजे आणि 1.75 ते 1.85 रेंजमध्ये 3 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे. तर तो जे ते आपण म्हणलो तिकीट साईजवरती बऱ्यापैकी आता तो लॉक एक तिथे आलेला आहे आणि त्या कम्पॅरिझनमध्ये आय थिंक व्हॉल्यूम पण खूप यायला लागला. सो सेल्स एक माझं पर्सनल मत आहे आणि मी सगळ्यांना ते सांगतो की सेल्स इज गोण बी अ चॅलेंज. डिलिव्हरीज आणि शेवटी सेल नाही झाला तर डिलिव्हरी इज गोण गेट अफेक्टेड. सो डिलिव्हरी इज गोण बी चॅलेंज. आणि त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज वाईज जे आता सध्या पर्सेंटेज वॉर आपण जे तुम्ही म्हणता ते की ते जे टक्क्यांचं जे गणित सध्या मांडलं जातं हे डोक्याच्या बाहेरचं गणित आहे सध्या. कारण जिथे पूर्वी मी 10% 15% देऊन पण लोक खुश होती, तीच लोकांना आता तुम्ही 150% दिले तरी लोक खुश नाहीत आणि त्यांच्या अपेक्षा खूप वाढत चाललेल्या आहेत. तर ॲज अ बांधकाम व्यावसायिक म्हणून मलाही आणि माझे जे मित्र आहेत त्यांनाही मी हे सांगतो की आय थिंक सगळ्याचा अभ्यास करावा. कारण इथपर्यंत उभं राहायला 10, 15, 20 वर्ष जातात आपली आणि एक साईट सगळी आपली मेहनत घालवून घेते. कारण शेवटी बाहेर काढल्यानंतर त्यांना आपल्याला साईट डिलिव्हर पण करायची. तर दोन्ही साईडने आय थिंक आपण आय थिंक रिअलिस्टिक राहिलं आणि प्रॅक्टिकल राहिलं तर त्यांना अप्रोच ठेवलात तर आय थिंक अचिवेबल आहेत आपले रिडेव्हलपमेंटचे टीम्स. पण खूप काही मागत राहिलात तर म्हणजे आता मी कालतच माझ्याकडे एक टेंडर आलं होतं, मी नाव नाही घेत त्याचं, पण तिथे काहीतरी 170% ची फिजिबिलिटी दिलेली आहे आणि मी टेंडरच्या डिटेलमध्ये गेलो तर 13,500 रुपयेवर काहीतरी रेट वर्किंग करून दिलं आहे. जिथे साईडला 12 आणि 12,500च्या वर रेटच मिळत नाही, तिथे 13,500 तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं आहे. त्यांचं म्हणणं नाही साईट पूर्ण झाल्यावर. म्हटलं साईट पूर्ण झाल्यानंतर कोणी विकणार नाही.
तो विकायचा आहे आणि कशावरून तो तेवढा रेट मिळेल. सो ही जी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन वाढायला लागलेत लोकांचे, हे थोडं मला आय थिंक आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ दॅट. जिथे वाटतं की मार्जिन्स चांगले आहेत तिथे नक्की करावं, पण जिथे अगदीच कट टू कट आहे तिथे सेफर आय थिंक असलेलं कधी पण बरं. नाही, याच्यात सोसायटीचं जे काय आहे ना, जे सोसायटीचा हक्क आहे मागायचं आणि ते मागतील. पण हे पर्सेंटेजमध्ये मला हे डेव्हलपरकडनं जाणून घ्यायचं आहे की काय काय रिस्क वाढेल एका डेव्हलपरचे जेव्हा पर्सेंटेज वाढतं. कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, या TDR आम्ही जेव्हा वर्किंग करायचो 1 वर्षापूर्वी करेक्ट आम्ही 50 ते 60% आम्ही वर्किंग करायचो. करेक्ट. आत्ता आम्ही 140 करतो Correct, ऑलरेडी. ओके, आय थिंक correct. 130-140 चालू आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट तर आय एम व्हेरी शुअर वाढत आहे. ओके, याच्या पलीकडे आय डोंट नो, यू मे रिमेंबर आपण जे एक्सपो घेतलं होतं, डेव्हलपमेंट एक्सपो, त्याच्यामध्ये अमोल रावेतकरच हे बोलला होता, बांधकाम व्यावसायिकाला फक्त असा एक व्यक्तिमत्व आहे ज्याला एस्केलेशन क्लॉज नाही लागू होत. कॉन्ट्रॅक्टरला लागू होतो, सोसायटीला लागू होतो, कारण कमी करू शकत नाही. तर हे सगळे पॅरामीटर्स, बहुतेक मी काही पॅरामीटर्स विसरत असेल किंवा माहिती नसेल, पर्सेंटेजला रिस्क किती वाढतं या प्रत्येक पॅरामीटरला? आज काय होतंय, आज आपण आजच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती येणाऱ्यावरती बरेच लोक गणितं मांडतात. आणि तू एक्झॅक्टली म्हणला तसं की आता कट करून घे फॉर्मॅटर, माझ्याकडे स्टील, सिमेंट लागतं आणि फिनिशिंग आयटम जे आहेत आता, ते फिनिशिंग आयटम्सचं मी आज ओव्हरऑल काय रेट मिळतो आहे किंवा ज्या रेटला माझं प्रोक्युअरमेंट होते त्या बेसिसवरती आपण गणितं मांडतो. पण तीच प्रोक्युअरमेंट ती मला आज लागणार नाही, ती मला जेव्हा 2-2.5-3 वर्षांतर फिनिशिंगच्या स्टेजला जाणार आहे त्याला मला ते रिक्वायरमेंट लागणार. आणि त्याच्यात कॉस्ट एस्कलेशन हे आत्ता तरी ओव्हरऑल दिसते, तू बघितलं तर 10-12-15% इयर ऑन इयर ते कॉस्ट एस्कलेशन होतच आहे त्याच्यामध्ये. सो ते कॉस्ट एस्कलेशन करण्यासाठी जर तुमच्याकडे बफर मार्जिनच नसेल तर आय थिंक आपण आपलं गणित गणतं येते. सो माझ्याकडून कदाचित तुम्ही ओव्हर कॉशियस अप्रोच ठेवतो प्रत्येक वेळेला प्लॅनिंगमध्ये की आपल्याला जर उद्या फ्युचरिस्टिकली 2-2.5 वर्षानंतर जेव्हा फिनिशिंग आयटमला येणार आहोत त्याला कॉस्ट एस्कलेशन झालं तर माझ्याकडे ऑब्झॉर्प्शनला तो स्कोप पाहिजे, तर तो बाकीचे कदाचित करत नसतील. त्यामुळे आय थिंक ॲटलिस्ट आम्ही तरी करतो. सो ओव्हरऑल सगळ्यांनी गणितं मांडताना कॉस्ट एस्कलेशनमध्ये आत्ता बरेच लोक तुम्ही बघितलं तर 3600-3800 रुपयांनी कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती वर्किंग करतात. ही कॉस्ट निदान 3 वर्षानंतरच्या काळामध्ये निदान 15% वाढेल, 10% वाढेल. ह्याच्यावरती जर गणितं मांडली तर आय थिंक ती कुठेतरी ॲप्ट होईल. आणि ओव्हर सप्लाय जो आत्ता कदाचित जो आपल्याला फ्युचरिस्टिकली दिसतोय किंवा आपण एक सगळेच बोलत आहेत, मी तू नाही बाकीचे सगळे पण बोलतात, तर त्यामुळे आत्ता जो रेट मिळणार आहे याच्यामध्ये आपल्याला 500 रुपये ते 1000 रुपये रेट रिडक्शन केलं तरी पण आपली साईट ही सक्सेसफुली कंप्लीट होईल का, या 2 पॅरामीटर्सवरती आय थिंक सोसायटी आणि डेव्हलपरनी दोघांनी कामं केली तर आय थिंक मग कुठे अडचणी आणि चॅलेंजेस मला नाही वाटत काही येतील त्याच्यामध्ये. ओके, हा प्रश्न थोडं व्हेरी पर्सनल. ओके, फॉर मी, अमोल बरोबर मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो, आय थिंक इट वॉज इन युअर ऑफिस. तेव्हापर्यंत अवंतिकाचं बिडिंग झालं होतं. करेक्ट. आणि अवंतिकामध्ये वी आर ऑलरेडी सिलेक्टेड रांजेकर, आणि त्याच्यानंतर मी भेटायला आलो होतो. इनफॅक्ट अनिरुद्धनीच इंट्रोडक्शन केलं होतं. आणि माझा पहिला प्रश्न बिफोर आय इव्हन स्टार्टेड, फर्स्ट क्वेश्चन होता की मला तू पहिले सांग अवंतिकामध्ये रिजेक्ट का केलं. ओके, वॉज युअर फर्स्ट क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर काहीतरी कारण होतं जे मी सांगितलं आणि आय थिंक नंतर ते कळलं की ती एक अफवा आहे, ते झालं नव्हतं कधी. करेक्ट. ओके, याच्यात एक इंटरेस्टिंग हे की एका डेव्हलपरच्या बाबतीत अफवा पसरवणं किती सोपं आहे आणि ते एका डेव्हलपरला एफेक्ट कसं करतं. म्हणजे हा त्या क्षणाला एक अफवा जर पसरली, ओके, आणि तिकडे तुम्ही टेंडरिंगमध्ये असाल तर ते एफेक्ट करते. ओके, हे सोसायटीकडनं बहुतेक ते बरोबर असेल कारण मला असं ऐकू आलं आणि मला हे केलं. पण हा डेव्हलपरकडनं किती एफेक्ट होतो याचा, आणि हे किती सोपं आहे किंवा कठीण आहे अफवा पसरवणं, की मी आज सांगितलं की अरे याच्याकडनं पैसेच नाही आहे, अरे याने ना भाडं थकवलं किंवा काहीही. करेक्ट. ओके, तर हा म्हणजे हे कसं प्ले आउट होतं या सेक्टरमध्ये? बऱ्यापैकी सोपं आहे ते, स्पष्ट सांगायचं तर. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली ना आपण प्रश्न विचारतो पण करेक्ट प्रश्न विचारत नाही. मी आता समजा एखाद्या डेव्हलपरबद्दल जसं तुम्हाला म्हटलं की मला हे कानावरती आलं होतं, हे जर तुम्हाला करायचं टेंडरिंग प्रोसेस संपायच्या आधीच मला प्रश्न विचारला असता की रावेतकर मी असं ऐकलंय आणि मी जर तुला फॅक्ट्स अँड फिगर्स समोर किंवा डॉक्युमेंटेशनही दाखवलं असतं तर करायची तुझी ती शंकेचं निरसन तिथल्या तिथे झालं असतं. पण आपण तो प्रश्नच विचारला नाही, आपण बाकी सगळे प्रश्न विचारत बसलो पण एक्झॅक्टली तो प्रश्न विचारला नाही. आणि
बऱ्यापैकी तू बघितलं तर रिडेव्हलपमेंटमध्ये 60-70% लोक हे सिनियर सिटीजन असतात. ओव्हरऑल एन्झायटी आणि एक रिस्क टेकिंग एबिलिटी खूप कमी झालेली असते त्यांची. आणि मग त्याच्यातल्या त्यात ती जी भीती एक भीती फिअर सायकोसिस जे क्रिएट केलेलं असतं त्याच्यामध्ये करायची ते असं नको मग ह्याच्यापेक्षा ही सेफ वेट आहे का, मग आपण ह्याच्याकडे झुकूया. सो ही नॅचरल आय थिंक टेंडन्सी आहे ती. आणि मी काही कोणाला ब्लेम नाही करणार त्याच्यावरती. कदाचित मला जर त्यावेळेला रिअलिस्टिक प्रश्न विचारला असता आणि मला जर एक चान्स दिला असता त्यावेळेला टू ॲक्च्युअली फॅक्ट्स अँड फिगर्स तुमच्यासमोर दाखवायला, तर कदाचित ती साईट मध्ये आम्हालाही कदाचित थोडा चांगला स्कोप मिळाला असता. अनिरुद्ध चांगला मित्र आहे, ती साईट तो करतोय. आय थिंक असा काही प्रसंग निर्माण झाला, फॉर एक्झाम्पल मी परत एक टेंडरिंग करतोय आणि असं आलं तर राईट पद्धत काय की मी येऊन विचारून आम्हाला असं मी तुझ्याबद्दल ऐकलंय, करेक्ट, तू सांग. ओके, हा कितपर्यंत पॉसिबल आहे नाव दॅट यू हॅव बिकम अ ब्रँड? दॅट ॲक्सेसिबिलिटी आहे का रावेतकर ग्रुपमध्ये, की असं ऐकलंय आम्ही येऊन तुम्हाला भेटू शकतो का? तर हे आता करतात का लोक? नाही, म्हणजे आता बेसिकली म्हटलं ना, तुमच्या मनात काय चाललंय हे जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगत नाही, ओठावरती आणत नाही, तोपर्यंत मला ते कळणारच नाही. त्यामुळे आय थिंक ओपन संवाद आणि ट्रान्सपरंट संवाद असणं कधी पण चांगलं. आय थिंक नाव यू हॅव फेअरली नोन मी फॉर द पास्ट मेनी इयर्स नाव. आणि तू बघितलं असेल तर आय थिंक मी खूप रोखठोक आहे. म्हणजे बोलायला जे मनात असतं ते कदाचित ते बोलून मोकळा होतो. ते बरोबर आहे चुकीचं आहे मला माहीत नसतं, पण मी ते बोलून माझं मत बोलून व्यक्त करून मोकळा झालेला असतो. सो कदाचित त्या मोमेंटपुरतं वाईट वाटेल मला की असा कसा कोणी प्रश्न किंवा कसं कोणी माझ्याबद्दल बोललं, पण ॲटलिस्ट हेही अप्रिशिएट करीन की ॲटलिस्ट तुम्ही मला एक संधी दिली टू प्रूव्ह मायसेल्फ. आणि त्याच्यानंतर पण मी सॅटिस्फाय नाही करू शकलो तर द ओनस इज ऑन मी, की मी तुम्हाला सॅटिस्फाय नाही करू शकलो. रादर दॅन तुम्ही मला हा प्रश्नच कधी विचारला नव्हता आणि याचं उत्तर प्रश्न विचारण्याचे उत्तर कधी देणार याचं, तर आय थिंक द ओनस इन दॅट केस लाईज ऑन यू रादर दॅन मी. थँकफुली हा संवाद तू चालू केला. रोकटोक ह्याला कुठेतरी निगेटिव्ह कॉनोटेशन आहे का? कारण मी का विचारतोय, आमच्या बाबतीत पण जातो, कोणाच्या बाबतीत हे असं आहे हे सांगितलं ह्याला लोक दोन अर्थाने घेतात. अरे याला सगळं माहिती आणि सांगितलं. आणि सेकंड आहे की याला ॲरोगन्सचं पण नाव देतात. ओके, हा कधी आलाय का कानापर्यंत की अरे असं रोकटोक अरे समोर बोलला ॲरोगंट आहे आणि म्हणून द्यायचं की नाही द्यायचं याचा विचार करतात लोक, वर्सेस समबडी हां मी करीन सगळं ओके आणि नंतर मिळालं नाही आपल्याला. तर हा दोन टोक आहेत. ओके, आणि पीपल कॅन चूज वॉट, म्हणजे मी याच्यात कम्फर्टेबल आहे की मी याच्यात कम्फर्टेबल आहे. तर हा रोकटोक असण्याचं निगेटिव्ह कधी जाणवलं आहे का? आय थिंक रोज जाणवतं. ओके, कारण एवढ्या ठिकाणी जातो टेंडर्स भरायला आय थिंक, आणि त्यामुळे तो रोकटोकपणा कदाचित तो नडतो पण मला. तू म्हणलास असं एक्झॅक्टली, अनफॉर्च्युनेटली थोडंफार पर्सनॅलिटी वाईज आणि याच्या वाईज पण लोकांना मी खूप ॲरोगंट वाटतो काही काही वेळेला, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. फक्त माझं स्पष्ट मत मांडण्याचा तो माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. आता मी खूप प्रयत्न करून झाला आहे पण ते नाही जमलं आहे मला ते चेंज करायला. आणि ॲटलिस्ट माझं म्हणणं असेल की एखादा माणूस आता आज थँकफुली आय थिंक बऱ्यापैकी पाठीमागे अनुभव उभा आहे, त्यामुळे तो रोखठोक जर एखादी गोष्ट सांगतो आहे तर त्याच्यावर निदान एक थोडासा एखाद दिवस त्याच्यावर विचार तरी करावा समोरच्यानी, एवढंच फक्त माझं म्हणणं असतं. शेवटी विचार करून नाही सांगा. हां, म्हणजे विचार करून नाही सांगा आणि एक परसेप्शन नका बिल्ड करू की रोखठोक बोलतो म्हणजे ॲरोगंट आहे, आणि गोड बोलून नंतर आपण म्हणलं असं गोड बोलून आणखीन तुम्हाला जे कमिट केलेल्या गोष्टी त्या नाही दिल्या तर ते. आणि पण ॲट द सेम टाईम ॲटलीस्ट मला मनाला समाधान आहे याच्यावरती की मी माझं मत स्पष्टपणे मांडून बाहेर पडलो आहे. आणि जे दिले ॲटलीस्ट हाही तुला फीडबॅक कदाचित मिळाला असेल, रावेतकर जे सांगतात ते करतात, जे नाही ते नाही म्हणून सांगतात. त्यामुळे ॲटलीस्ट मी जे दिलेला शब्द आहे तो कम वॉट मे बाय हुक ऑर क्रूक तो मी पूर्ण करणार, ती माझी जबाबदारी आहे नैतिक. आणि जे पटत नाही आहे त्याला नाही म्हणणार, हेही कुठेतरी मला कॉन्शियसली डे वनपासून माहिती आहे. त्यामुळे ज्यांना माझा स्वभाव पटतो ते लोक कदाचित माझ्याबरोबर काम करतात, ज्यांना नाही पटत ते कदाचित नाही करत. अँड यू आर फाईन विथ आय एम ओके विथ दॅट. ॲटलीस्ट कॉन्शियसली आय गो बॅक टू माय बेड अँड स्लीप पीसफुली सेइंग की ॲटलीस्ट आय एम नॉट लाईंग टू एनीवन, आय एम बिंग व्हेरी ब्लंट अँड ओपन अबाउट इट. अच्छा, आता आकड्यांकडे येऊया. रावेतकर ग्रुपचा आत्ता प्रोजेक्ट पोर्टफोलिओ काय आहे, म्हणजे किती झालेले आहेत आणि आपल्याला फ्युचरमध्ये काय बघायला मिळेल रावेतकर ग्रुपकडनं इन टर्म्स ऑफ? आतापर्यंत साधारणतः रावेतकर ग्रुपचे 34 प्रोजेक्ट्स पूर्ण झाले. 34? ओके, हां. ॲट दिस प्रेझेंट म्हणून माझ्या साधारणतः 10 साईट चालू आहेत माझ्या आत्ता. ओके. आणि आता फ्युचर पाईपलाईनमध्ये म्हटलं असं साधारणतः एक 13 ते 14 साईट्स अशा आहेत की ज्या
आता म्हणजे ऑलमोस्ट त्यातल्या 4 साईट आता होपफुली बाय दिवाळीपर्यंत त्याचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स पण साईन होतील. काही साईट्स आहेत त्यांच्या डॉक्युमेंटेशनवर कामं चालू आहेत, काही साईट्स आहेत त्यांचे प्लॅनिंग फ्रीज करणं चालू आहे. सो आत्ताच्या स्टेजला तू म्हटलंस तर साधारणतः आत्तापर्यंत 18 लाख फुटाचं काम पूर्ण केलं. ओके. ॲट दिस प्रेझेंट मोमेंट साधारणतः 7-1 लाख फुटाचं काम चालू आहे माझं. आणि फ्युचरमध्ये म्हटलं असतं साधारणतः कारण 7-8-10 लाख फुटाचं परत नवीन काम करतो आहे. ओके. आणि काही नवीन क्षेत्र जिकडे एंट्री घ्यायचं आहे, घेत आहेत वगैरे, कारण आय थिंक एक प्लेयरचा एक आहे ना टेरिटरी मार्क केलं जातं. ओके. जसे म्हणजे करेक्ट टायगर आणि लायन मार्क करतात ना, ही माझी टेरिटरी आहे. तर जनरली असं एक समज आहे की हा कोथरूडचा, एरंडवनेचा, प्रभात रोडचा प्लेयर आहे. आणि आय थिंक बाणे राऊंड एक सेक्टर आहे, कल्याणी नगर सेक्टर आहे, कोरेगाव पार्क सेक्टर आहे, जिकडे पण आय थिंक सेल्स बऱ्यापैकी चांगले आहेत. करेक्ट. तर असे काही ॲम्बिशन? सो ऑब्व्हियसली आय थिंक कल्याणी नगरला आम्ही खूप ॲग्रेसिव्हली काही 2-3 ठिकाणी बिड करतोय. तुम्हीच होतात 1-2 ठिकाणी. सो दॅट इज वन आय थिंक बिकॉज कल्याणी नगरला इनिशियल फॉर सम रिझन आय डोंट नो, म्हणजे आम्ही त्यावेळेला जुने पण प्रपोजल खूप दिले होते, पण तो तेवढं कन्व्हर्जन फास्ट होत नव्हतं. आता मागच्या 1-2 वर्षामध्ये असं दिसायला लागलं की त्या साईडनी पण बऱ्यापैकी कन्व्हर्जन होत आहेत. औंध साईडला आत्ता आपलं ऑलरेडी एक साईट आत्ता चालू आहे, 2 नवीन चालू करतोय तिथे मी आत्ता. सो तो एक साईड आहे. पण त्याच्या पलीकडे आय थिंक पुण्याच्या बाहेरसुद्धा आता कोल्हापूर आणि नागपूर या 2 ठिकाणी आपण ऑलरेडी आता साईट चालू करतोय. सो नॉट जस्ट आय थिंक हा जो आपल्याला चांगला आलेला आता एक्सपिरियन्स आणि अनुभव आहे, याचं बेनिफिट्स आय थिंक दुसऱ्या Tier 2 सिटीज, Tier 3 सिटीजकडे पण जाऊन त्याचा बेनिफिट त्यांना पास ऑन करावा असं एक मनात आहे. सो आय थिंक तो एक फ्युचरिस्टिक अप्रोच बघतोय. एक असं गोष्ट जे रिडेव्हलपमेंटमध्ये बदलायला पाहिजे, तर वाटतं की नाही हे काही चेंज झालं तर बरं होईल सेक्टरसाठी. इट्स नॉट की डेव्हलपरसाठी चांगलं आहे की सोसायटीसाठी आहे, पण एक अशी गोष्ट जे रिडेव्हलपमेंटबद्दल चेंज व्हायला पाहिजे. आय थिंक माझं फक्त एवढंच म्हणणं राहील की आय थिंक आता हे PMC सध्या नवीन आलं आहे. पूर्वी सोसायटी आणि डेव्हलपर डायरेक्टली होते, हा डायरेक्ट कनेक्ट होता. सो तो जो डायरेक्ट कनेक्ट राहिला, म्हणजे PMCनी बेसिक त्यांची फिजिबिलिटी सगळं दिलं, बाकी सगळं दिल्यानंतर एक डायरेक्ट अप्रोच जर तो क्लायंटबरोबर राहिला, तर ॲक्च्युली क्लायंट पूर्वी, आता आम्ही म्हटलं असं, पूर्वी जेव्हा क्लायंटबरोबर डायरेक्ट इंटरॅक्ट करत होतो तेव्हा ॲक्च्युली त्याच्या घरात काय चाललं आहे इथपर्यंत गोष्टी आम्हाला माहिती असायच्या. सो तो कुठेतरी तो कनेक्ट एक तुटला आहे. बरेच वेळेला तो एक थोडासा तो बॅरियर आल्यासारखं वाटतंय. सो तो जो एक डायरेक्ट कनेक्ट परत रिएस्टॅब्लिश करता आला तर तो एक मला असा अप्रोच वाटतो. आणि इव्हन ॲज अ PMC एका दृष्टीने आम्हाला चांगलं आहे की 40-50 लोकांना सगळ्यांना एकदम डील नाही करायला लागत. आय थिंक मोर ऑर लेस ते फिल्टर करतायत बऱ्यापैकी गोष्टी. थोडंसं रिअलिस्टिक गणित आणि फ्युचरमध्ये काय आपल्याला अनफॉर्च्युनेटली काय निगेटिव्स दिसत आहेत याचं नरेशन जर थोडंफार आपण प्लॅनिंग करून केलं तर आय थिंक या 2च गोष्टी अशा आहेत की ज्या मला वाटतात की ते जर झाल्या तर आय थिंक बरं होईल. आणि ओव्हरऑल आय थिंक म्हटलं असं की ज्यांचे डिलिवर्ड प्रोजेक्ट्स आहेत यांच्यावर थोडा जास्त विश्वास ठेवा रादर दॅन जे आत्ता स्वतःला एस्टॅब्लिश करायला बघतायत म्हणून काही ऑफर देत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा. नाही, या पॉईंटला मला यायचं आहे. ऑन द अदर साईड, ओके ना, म्हणजे मी आर्ग्यू करतोय असं समजून घ्या. माझ्यासमोर अमोल रावेतकर उभा आहे, मी प्लेयर नवीन आहे. करेक्ट. आता मला विकायला काय आहे, म्हणजे बहुतेक हा गणितच मांडतोय आपण सगळीकडे की अरे एस्टॅब्लिश प्लेयर आहे, आता मला एंट्री घ्यायची आहे. तर आता मी ब्रँडमध्ये मी एंट्री घेऊ शकत नाही कारण यू आर अ बिगर ब्रँड. मी क्वालिटीमध्ये बोलू शकत नाही कारण माझ्याकडे दाखवायला काही नाही. तर याच्यामध्ये म्हणून नवीन प्लेयर्समधनं पर्सेंटेज बिकम्स अ नॅचरल चॉईस टू कम्पीट असं होतंय की काय होतं एक्झॅक्टली? सी म्हणजे आय थिंक मी म्हणलं असं की इनिशियल स्टेजमध्ये येस, म्हणजे आय थिंक दॅट कॅन बी द राईट अप्रोच ऑल्सो की मला आत्ता लो मार्जिनवर काम करायचं आहे आत्ता. पण तो जो थॉट आहे याच्यामध्ये की जे आत्ता काही डेव्हलपर्स आहेत जे एस्टॅब्लिश्ड आहेत कदाचित, असं नाही की ते रिडेव्हलपमेंटमध्ये नवीन आले असतील कदाचित, पण ते एस्टॅब्लिश नाही आहेत असं नाही, त्यांच्याकडे पाठीमागे बराच मोठा अनुभव आहे. फॉर देम टू टेक दॅट अप्रोच इज समथिंग विच इज सरप्रायझिंग फॉर मी, थिन मार्जिन्सवर काम करण्यासाठी. आणि दुसरं, जर तुमच्याकडे करायची म्हटलं असं काम दाखवायला पूर्वी काहीच नाही, मी खरंच नव्याने सुरू करतो, तर एक सेफ मार्जिन ठेव. कारण शेवटी आपण म्हटलं ना की शेवटी तिथे आपली घरं नाही आहेत, ज्यांना आपण स्वप्न दाखवतो त्यांची राहती घरं आहेत, त्यांना बाहेर काढणार आहोत आपण शेवटी तिथनं. आणि ते जे काय आपण ते धनुष्यबाण तो पेललं आहे ते जर पेलता नाही आलं तर आपलं तर इनफॅक्ट आपलं करिअर तर संपलं, पण आपण त्यांच्या राहत्या घरातून त्यांना बाहेर काढून त्यांनाही रस्त्यावरती आणलं. सो ही जबाबदारी समजणं फार महत्त्वाचं आहे आय थिंक. सो मी काय म्हणतो आय थिंक की तुम्ही नुसतं स्वप्न दाखवत नाही, ते स्वप्न पूर्ण करण्याची तुमच्या ताकद आहे का नाही हे तुम्ही स्वतःला आधी विचारून. बहुतेक त्यांचा पहिला स्कीम लास्ट स्कीम असेल
पिळवलं नाही तर, म्हणजे जो नवीन येत आहेत हो. आणि पर्सेंटेजवर खेळलं आणि ते नाही झालं. करेक्ट. आणि आय थिंक हा एक डेव्हलपरचा पण झाला तरी ते सेक्टर इफेक्ट होईल. सो आणि आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की कुठेतरी एक प्रॉब्लेम झालेला असतो, तर त्या प्रॉब्लेमलाच फक्त लोक हायलाईट करतात. हो. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत, त्या पॉझिटिव्हकडे बघत नाही आपण. आय थिंक त्यामुळे तो पर्क्युलेशन होतं. येस, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. आता पुढच्याकडे जे काय चूक झाली ती आपल्याकडे होऊ नये हे सोसायटीनी ह्याचे प्रिकॉशन्स घेणं आणि डेव्हलपरनी प्रिकॉशन घेणं, दॅट इज परफेक्टली करेक्ट आणि जस्टिफाईड. सो तो म्हटलाच होता की तो आता तो सध्या माइंडसेट आहे त्याच्यामध्ये. तर आमच्याकडे जे प्रश्न होते, एक लास्ट रिसर्च होता अँड हे मला कोणीतरी सांगितलं की विचारच, तुमची मैत्री राजेश आणि प्रसाद बरोबर. हा एक मला टॉपिक सांगितलं. राकेश आणि प्रसाद, सॉरी, आय थिंक वन इज अन ॲक्टर, वन इज इन US. हा मला डिस्क्रिप्शन दिलेला आहे की यांच्याबद्दलचं सांग. आणि अजून एक लास्ट आहे की जे तू सांगितलं की स्कूलमध्ये पासून माझं हे सवय आहे, पण मला असं ऐकू आलं की स्कूलमध्ये तुम्ही काहीतरी करायचे, बाकी लोक असायचे आणि तुम्ही गप्प बसायचे. हा कितपर्यंत खरा आहे? आय थिंक स्कूलमध्ये म्हटलं जसं की मी असं काही नाही की मी काही करायचो आणि मी बाजूला व्हायचो आणि बाकीचे त्याच्यामुळे पुढे जायचं. दॅट्स अ फन. स्कूलचा हाच तर फन आहे इक्वली. पण आय थिंक म्हटलं जसं की थँकफुली कदाचित स्कूलमध्ये थिएटर आणि याच्यामुळे थोडासा टीचर्सचा थोडा लाडका होतो, त्यामुळे सॉफ्ट स्पॉट असायचा. त्यामुळे जर अमोलनी केलं असं म्हटलं तर ते पनिशमेंट मिळायच्या नाहीत. पण दुसऱ्या कोणीतरी केलंय तर त्याला ती हार्श पनिशमेंट जायची अनफॉर्च्युनेट. सो थँकफुली आय थिंक फॉर मी मग आपण हसायचं. हां, मग आपण हसायचो त्याच्यावरती. आय थिंक राकेश, प्रसाद आणि एक त्रिकुट्यातलं विसरतोय तो निलेश, हा एक तिसरा अँगल आहे आमचा त्यातला. राकेश आणि प्रसादच्या बाबतीत मी तुला काय एक्झॅक्टली माहिती करून घ्यायचं किंवा निलेशच्या बाबतीत? नाही, जस्ट टू नो अ फ्रेंडशिप विच लास्टेड दिस लॉंग इज फॅन्टॅस्टिक. सो कारण खूप लोक म्हणजे आता टचमध्ये नाही. आता बाय द वे आय थिंक सगळ्यांचा ना स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. करेक्ट. पण कोणी कोणाशी संपर्कात नाही आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिकडे काहीतरी चालतं. एक बोलतो हॅपी बर्थडे, सगळे लोक हॅपी बर्थडे बोलतात, ते दिवस जातो. मग कोणाचा जरी बर्थडे येतो तेव्हाच येतो. अँड दॅन टू गेट अ फ्रेंडशिप गोईंग सो लॉंग अँड इन डिफरंट सेक्टर. करेक्ट. सेम सेक्टरमध्ये असतो ना तरी ठीक आहे, अरे तू टेंडरमध्ये भेटला, मी टेंडरमध्ये भेटलो, तुला मिळालं, मला नाही मिळालं तर ठीक आहे. करेक्ट. दोघांना नाही मिळालं तर ठीक आहे, चल जाऊन बसू. ओके, ही सगळे चालते. पण व्हेरियस सेक्टरमध्ये हाऊ इज द कनेक्शन गोईंग ऑन स्टेज? सो ॲक्च्युली तू बघायला गेलं तर माझे जे जवळचे मित्र आहेत ते ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची कुठे रिलेटेडच नाही आहे. हां, म्हणजे निलेश, राकेश आणि प्रसाद. निलेश सेतूमध्ये डायरेक्टर आहे आणि प्लस त्याचं CCNCo नावाची त्याची स्वतःची कंपनी आहे. प्रसाद US मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये जॉबला लागला होता आणि राकेश ॲक्टर आहे. पण माझी त्यांच्याबरोबरची फ्रेंडशिप कॉलेजपासूनची. ओके. पण माझी स्कूलपासून जे फ्रेंड आजही माझे फ्रेंड आहेत. म्हणजे माझा अमित बिवलकर म्हणून माझा जो मित्र आहे तो 1st to 10th बेंचमेट आहे आम्ही. अच्छा. तर आम्ही आजही दर बुधवारी भेटतो आम्ही. अच्छा. सो मे बी कदाचित ती फ्रेंडशिप जपणं आणि दोन्हीकडनं हे लहानपणापासून किंवा ते एक इनबिल्ट आहे माझ्यामध्ये की आय थिंक वॉट यू चेरिश इज वॉट यू व्हॅल्यू. Do they consult you when it comes to real estate investment? Sorry? Do they consult you when it comes to real estate investment? They do, absolutely. काही लोकांनी इनफॅक्ट ते दुसऱ्या माझ्याच मित्राकडे फ्लॅट घेतानाही मला विचारलं होतं इथे घेऊ का. तर येस, ऑब्वियसली कन्सल्ट करतात ना मला. आणि काही जण फायनान्शियल बॅकग्राऊंडमधले आहेत. सो मला जर काही फायनान्शियल ॲडवायझर्स हवे असेल तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्सल्ट करतो. सो आय थिंक इट्स अ गिव्ह अँड टेक. इट्स अ गिव्ह अँड टेक. आणि प्रत्येकाच्या अनुभवाचा प्रत्येकाला चांगलाच कुठे ना कुठेतरी फायदा होतो. आणि एक लास्ट आय थिंक राहिलं माझ्याकडनं. रिसेंटली आम्ही बघितलं की काहीतरी एक US मध्ये काहीतरी कार्यक्रम झाला होता वेअर आय थिंक यू आर स्पीकर आणि आय थिंक देर वॉज सम सोशल ॲक्टिव्हिटी ऑल्सो. कॅलिफोर्निया का कुठेतरी होतं नाही. सो तो BMMचा एक इव्हेंट होता. सो दर 2 वर्षांनी बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन होतं US मध्ये. ओके. आणि मागची गेली 3 वर्ष आता द 3rd टाईम आम्ही सपोर्ट करतोय ते. आणि तिथली जी मराठी कम्युनिटी आहे फॉर अ मॅटर की त्यांच्यापर्यंत आपलं कल्चर पण पोचावं, तो एक त्यातला उद्दिष्ट होता. आणि ऑब्व्हियसली आता सध्या जे ते US मध्ये फायरिंग चाललेलं आहे लोकांना जॉबवरून, तर आय थिंक तिकडच्या लोकांना तर आमचं सांगणं आहे की अरे आज सुवर्णसंधी भारतात आहे तर भारतात परत या. तो ते सांगायला जातो. तो सुनील गावस्करांना जीवनगौरव पुरस्कार यावर्षी BMMला दिला होता आणि तो इव्हेंट मी स्पॉन्सर केला होता. ओके. म्हणून मी आत्ता तिथे गेलो होतो USला परत. आणि याला अनुसरून अजून एक फोटो आम्ही बघितला होता स्वप्नील कुसले बरोबर. ओके. अँड बाय द वे हे मी स्पोर्ट्स मला आवडतं. ओलिम्पिक्समध्ये हे करणं आय थिंक इट्स अ बिग अचिव्हमेंट इन इंडिया. अनडाऊट. ओके. म्हणजे
क्रिकेटमध्ये चांगला आहे, तू खूप चांगला आहे, तर पीपल विल बॅक यू टू द लार्ज एक्सटेंट. पण बाकी स्पोर्ट्सला तेवढं बॅकअप मिळत नाही. करेक्ट. त्याच्याहून जे आपण रिडेव्हलपमेंटमध्ये बोललो तेवढंच पॉलिटिक्स स्पोर्ट्समध्ये पण आहे, अनफॉर्च्युनेटली ट्रू. त्याच्यामधनं जाऊन एका अशा पातळीवर जाऊन जिंकून येणं आणि देन यू होस्टेड दॅम. तर कन्व्हर्सेशन काय होती त्यांच्याबरोबर, म्हणजे व्हॉट वॉज द मुवमेंट अँड व्हॉट वॉज द कन्व्हर्सेशन विथ स्वप्नील? इट वॉज व्हेरी हार्ट वॉर्मिंग आणि इमोशनल मुवमेंट फॉर बोथ ऑफ अस. बिकॉज आय थिंक स्वप्नील भेटला होता मला ज्यावेळेला इनिशियली पहिल्यांदा जेव्हा आय स्टार्टेड सपोर्टिंग, त्याला तो आय थिंक 18-19 वर्षाचा होता त्यावेळेला. ओके. आणि लक्ष्य म्हणून फाउंडेशन आहे. LAQ आहे का ते? LAQ LAKY असं लक्ष्य म्हणून. सो बेसिकली लक्ष्यच्या बोर्डवरती सत्येन पटेल म्हणून माझा शाळेतला फ्रेंड आहे, तो त्या बोर्डवरती होता. आणि त्यावेळेला त्यांनी ते ऑलिम्पिक गोल्ड मेडल म्हणा किंवा रादर ऑलिम्पिक मेडलसाठी एक इनिशिएटिव्ह घेतला होता की ज्याच्यामध्ये आपण त्यांना सपोर्ट करायला सुरू करू. आणि त्याच्या थ्रू त्यांनी मला सांगितलं होतं की अरे तू पण या इनिशिएटिव्हला का जॉईन करत नाही. आणि मग त्यावेळेला माझ्याकडे 2-3 काही ॲथलीट्सचे त्यांनी मला रेकमेंडेशन दिलं. त्यात स्वप्नील कुसळे एक नाव होतं. पहिल्यांदा मी म्हटलं आम्ही क्लायंट जेव्हा इंटरॅक्शन झालं प्लेयरबरोबर, त्याला स्वप्नील आय थिंक प्रॉब्ली ज्यावेळेला तसा जो मला भेटलो तो आजही तसाच आहे. इज स्टील व्हेरी हंबल. त्याला तो अजूनही तो ऑलिम्पिक मेडलिस्टचा जो तो म्हणतो ना, तो एक ग्लिट्स अँड ग्लॅमर आहे. थँकफुली इट्स हॅज नॉट हिट हिम, विच इज गुड. विच ही इज व्हेरी हंबल, कम्स फ्रॉम व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. सो दॅट वॉज तो खूप अपील झालं. आय थिंक आम्ही 1-on-1 क्लिक पण झालो. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला 3 वर्ष मी सपोर्ट करत होतो फायनान्शियली त्याला. आणि नंतर सबसिक्वेंटली त्याला गव्हर्नमेंटकडून पण एड आणि सपोर्ट मिळायला सुरू झाला. बट इन्स्पाईट ऑफ दॅट वी केप्ट इन टच. आय थिंक कुठलाही इव्हेंट काही झाला, जेव्हा कधी कुठे वाचलं किंवा कुठेतरी इंटरनेटवरती काही आय कम अक्रॉस की स्वप्नील इज डुईंग वेल, मी त्याला मेसेज करायचो, तो रिस्पॉन्ड करायचा. ऑफिसला यायचा मध्ये मध्ये, काय आता नवीन ट्रेनिंग करतो आहे, काय कसं करतो आहे. आणि आय थिंक तो जेव्हा पुण्यात लँड झाला त्याच्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये ही हॅड मेन्शन्ड मी की हाऊ आय वॉज प्रॉब्ली समवन हू हेल्प टीम इन इनिशियल डेज. या सगळ्याच्या मागे म्हणलं तसं की ते मेहनत सगळी त्याची आहे, कष्ट सगळे त्याचे आहेत. आणि जेवढं शक्य झालं तेवढं आपण आपल्याकडून, म्हणजे एका लिमिटला आय थिंक प्रॉब्ली मी पण असं आलो होतं की त्याच्या अपेक्षा कदाचित, त्याची स्वप्न एवढी मोठी होती की कदाचित माझे खिशे कमी पडायला सुरू झाले होते. त्यामुळे समवेळ मी थांबलो त्यावेळेला की स्वप्नील आता ह्याच्यापेक्षा पुढे मला अजून सपोर्ट करणं शक्य होणार नाही. थँकफुली त्याला दुसरे सपोर्ट करणारे मिळाले. आणि टुडे त्याचं ड्रीम जे होतं ते पूर्ण झाले. तो म्हणतो माझं अजूनही ड्रीम पूर्ण झालं नाही, कारण मी गोल्डला एम करत होतो आणि मला ब्रॉन्झ मिळाला. सो पण ॲटलिस्ट ऑलिम्पिक मेडल हे त्याला अचीव्ह करणं शक्य झालं. सो तो आय थिंक फॉर अस इट वॉज अ व्हेरी इमोशनल आणि व्हेरी. But how was that moment when we hit and he won the bronze? Did you see the moment? I did. I was seeing it live actually त्यावेळेला. सो ऑब्व्हियसली इट वॉज व्हेरी इमोशनल. आय थिंक मी इमिजिएटली स्वप्नीलला मेसेज पण केला होता त्यावेळेला, पण त्यावेळेला त्याचा फोन त्याकडे नव्हता. त्या दिवशी आय थिंक रात्री का नेक्स्ट डे आम्ही बोललो एकमेकांशी फोनवरती. सो इट वॉज व्हेरी इमोशनल. आणि आय थिंक कुठेतरी त्याच्या कष्टाचं चीज झालं आणि आपण त्याचा कुठेतरी खारीचा वाटा आपलाही होता. तो एक आनंद फार वेगळा होता. आणि मग जेव्हा तो पुण्यात आला त्यावेळेला वी हॅड होस्टेड हिम ॲट आवर ऑफिस आणि विथ आवर टीम. बिकॉज दॅट वॉज अ व्हेरी गुड मुवमेंट. कारण आम्ही कधी ऑलिम्पियन्सला बघितलं नाही आहे, तर आय मीन टू सी अ ऑलिम्पियन मेडल मिळालेला ऑलिम्पियन आय थिंक विल बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स इन इट सेल्फ. ग्रेट. तर आमचे रिसर्च संपलं इकडे. आमच्याकडे अजून काही प्रश्न नाही आहे. अँड आय थिंक आमचं प्रयत्न होतं की एक नॉर्मल इंटरव्ह्यू न करता काहीतरी वेगळा इंटरव्ह्यू करावा, की रावेतकर ग्रुप मागचा अमोल कसा आहे हे जाणून घेण्याचं, म्हणजे दॅट वॉज माय इंटेन्शन. आणि जेवढं हे रिसर्च केलं माझ्या मते आय डोंट नो व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट द इंटरव्ह्यू. आय नो द सोर्सेस आता मला चांगले स्ट्रॉंग कळलेले आहेत कोण सोर्सेस आहेत ते. सो इट वॉज नाईस ॲक्च्युली. आणि खूप वेगळा इंटरव्ह्यू झाला. बाकीचा इंटरव्ह्यू जे होतात हे बऱ्यापैकी खूप फॉर्मल इंटरव्ह्यूज होतात. मोर ऑर लेस बिझनेस रिलेटेड गोष्टींवरती, काय करावं काही नाही करावं. खूप टिपिकल आणि रिपिटेटिव्ह पण काही गोष्टी होतात. हा खूप वेगळा एक अनुभव होता. आय थिंक प्रॉब्ली जिथे बऱ्याचशा पर्सनल गोष्टी बाहेर आल्या हळूच. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि इट वॉज आवर प्लेजर. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. तर आज रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आपण गप्पा मारत होतो अमोल रावेतकर बरोबर, रावेतकर ग्रुप. त्यांना फॉलो करायला रावेतकर ग्रुपचं फेसबुक आणि त्यांचं वेबसाईट आहे. काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. आणि ह्या इंटरव्ह्यू बघताना लाईक, व्ह्यू आणि सबस्क्राईब करा.
असेच बऱ्यापैकी इंटरव्ह्यू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि असेच व्यक्तिमत्व ज्यांच्यावर आम्ही इंटरव्ह्यू करणार आहोत. सर प्लीज फॉलो, लाईक, सबस्क्राईब. थँक्यू. रिडेव्हलपमेंट ग्रुप.